नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। राज्यसेवेच्या बाबतीत जी टेस्ट नंबर 7 आपली झाली होती बघा, त्यातील इतिहास या विषयाचे प्रश्न, त्याची उत्तर, त्याचा अनालिसिस आज आपण बघणार आहे। त्यातला जो पहिला प्रश्न आहे, एन्शियंट इंडियाच्या संदर्भात, प्राचीन भारताच्या अशोकाच्या स्तंभलेखांबाबत खालील विधान विचारात घ्या आणि कोणती उत्तर जी आहेत, बेसिकली कोणती विधानं जी आहेत तर ते बरोबर विधान आहेत असं तुम्हाला ते सांगायचे की जसं स्तंभलेख 7 हा सर्व लेखांमध्ये सर्वात मोठा आहे आणि तो फक्त दिल्ली टोपरा स्तंभावर जो आहे तर तो आढळतो। हे स्तंभ सामान्यतः चुनारच्या वाळूच्या दगडापासून बनवलेले आहेत आणि त्यावर उच्च दर्जाची चकाकी, म्हणजे याच्यावर जे बेसिकली तर ते हाय लेवल ऑफ पॉलिशिंग बेसिकली केलेली आहे आणि ऑल अशोकन पिलर्स इन्स्क्रिप्शन आर रिटन एक्सक्लुसिव्हली इन ब्राह्मी। ओके, आता तुम्हाला हे स्टेटमेंट बघूनच जे आहे क विधान बघूनच कळत असेल, एक्सक्लुसिव्हली इन ब्राह्मी तर नाही, अशोकन स्क्रिप्ट जे आहे ते तुम्हाला खरोष्टीमध्ये देखील बघायला मिळतात, त्यामुळे क विधान ऑब्विसली चुकीचं ठरतं। बघा, सी जिथं जिथं आहे उत्तरापर्यंत जे आहे ते तुम्ही थेट जाता, पण बाकीचे जे बघा सँडस्टोन आणि चुनार मथुरापासून हे आणलेलं हे तुम्हाला माहिती पाहिजे। दुसरी गोष्ट जी आहे तर ते पहिलं विधान जसं जे आहे बघा, हे तर 100% तुम्हाला माहिती आहे की बाबा लॉंगेस्ट एडिक्ट जे आहे ते याचे दिसून येते आणि चुनार पासून आणलेलं आजो बेसिकली चुनार हा जो आहे हरियाणाच्या जवळ यमुनानगर डिस्ट्रिक्ट मध्ये असणार आहे आजच्या, तर तिथला हा एक स्तंभ आहे की जो नंतर फिरोजशाह तुघलकांनी जो आहे तर तो उचलून फिरोजशाह कोटलाच्या कॉम्प्लेक्स मध्ये आणला होता, म्हणून त्याला दिल्ली टोपरा स्तंभ असं म्हटलं जातं। या शिलालेख, या स्तंभलेखावर बेसिकली सगळे लेख जे आहेत बाकीचे तर त्या 7 जे मेजर पिलर एडिक्ट आहे तर त्यातले बाकीचे सगळे एक्झर्ट त्यात लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत या 7व्या पिलर वरती तुम्हाला लिहिलेला बघायला मिळेल। हे दिल्ली टोपरा स्तंभाचं वैशिष्ट्य आहे। पहिलं आणि आणि ब विधान बरोबर आहे, करेक्ट स्टेटमेंटच तुम्हाला विचारले, ओनली ए अँड बी, ऑप्शन नंबर 1 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल। त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 जे आहे बघा, प्राचीन भारतीय बंदर आणि त्यांच्या स्थानांच्या खालीलपैकी कोणत्या जोड्या जे आहेत तर त्या बरोबर जुळलेल्या आहेत असं तुम्हाला विचारलंय। पोडुका म्हणजेच आरिका मेडू, ओके, पुडुचेरी जवळ असणारा पोडुका पोर्ट, बार्बरिकम हे सिंधू नदीच्या सिंध प्रांतामध्ये असणाऱ्या ठिकाणी, आणि मुजुरीज जे आहे मलबार हे चर्चेत पण आहे बघा। ती तसं म्हणजे तुम्हाला विचारलेले बघा की कोणत्या जोड्या बरोबर जुळल्या, तर ऍक्च्युअल मध्ये सगळ्या जोड्या ज्या आहेत तर ते बरोबर जुळलेल्या तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतं। ओके, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असलेलं तुम्हाला बघायला मिळतं। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, गुप्त प्रशासनाच्या संदर्भात उपरिका आणि विषयपती, विषय म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळेस आहे विषय असेल, मुक्ती असेल, या सगळ्या गोष्टी, विषय म्हणजे जिल्ह्यासाठी वापरला जाणारा विषय बघा, जिल्ह्याचा प्रमुख म्हणजे ओके, इथं जिल्ह्याचा प्रमुख एकाच ठिकाणी बघा, आणि उपरिका म्हणजे प्रांताच्या गव्हर्नरला जे तर ते काय म्हटलं जातं, बेसिकली तर उपरिका असं म्हटलं जातं, आणि जिल्ह्याच्या प्रमुखाला विषयपती। या संज्ञा कशाच्या रिलेटेड आहे, प्रांताचा गव्हर्नर आणि जिल्ह्याचा प्रमुख, ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर असेल बघा। त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4, अकबराने सुरू केलेल्या दीन-ए-इलाही बाबत खालीलपैकी, आता दीन-ए-इलाही तुम्हाला माहिती हा स्वतःचा पवित्र ग्रंथ आणि पुरोहित वर्ग असलेला, हे पुरोहित वर्ग वगैरे याचा काही नाहीये किंवा असा कोणता ग्रंथ औपचारिक धर्म नाहीये, बेसिकली हा सेपरेट धर्मच नाही, हा एक पंथ आहे। त्यामुळे अविधान जे आहे तर ते चुकीचे, कोणती विधानं बरोबर आहेत, ऑब्विसली बरोबर नाही, डायरेक्ट उत्तरापर्यंत जाता तुम्ही ब आणि क। बिरबल हा अवलंबणारा एकमेव हिंदू आहे आणि यात सुलेकुल, सार्वत्रिक शांतता, युनिव्हर्सल टॉलरन्स याच्यावर भर दिलेला तुम्हाला बघायला मिळतो, ब आणि क, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे ते असेल। त्याच्यानंतर बघा मनसबदारी पद्धतीच्या संदर्भात मशरूत रँक काय होती, मशरूत रँक कशाला म्हटलं जायचं, ओके, मशरूत रँक म्हणजे काय, एक प्रकारे कंडिशनल रँक असायची, कंडिशनल रँक जे त्याला म्हणायची मशरूत, एका विशिष्ट तात्पुरत्या कर्तव्यासाठी म्हणून किंवा मोहिमेसाठी जे मनसबदारा दिलेली रँक होती त्याला म्हटलं जायचं मशरूत रँक, म्हणजेच
5 नंबरचं जे तुमचं क्वेश्चन आहे बघा, 5 नंबरचा क्वेश्चन, त्याचं 2 नंबर जे असेल ते करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये दिसून येतो की एका विशिष्ट कंडिशनल रँक किंवा कंडिशनल एक प्रकारे काही अटी घालून, जसं पर्टिक्युलर जसं ऍडहॉक कमिटी असतात बघा एका स्पेशल पर्पज साठी, तसं मश्रूत रँक जे आहेत तर ते सशर्त काही रँक त्याला दिलेली असायची, एखाद्या मोहिमेसाठी एक्स्ट्रा त्याला फोर्स वगैरे दिलेली असायची. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला मनसबदारी मधले जाट सवार रँक माहिती आहेत बघा, त्यातलं सिमिलर वे मध्ये ठरलेले नंबर ऑफ हॉर्सेस त्याचं स्टेटस जे आहे ते ठरवलं जायचं. ते एखाद्या मोठ्या मोहिमेला जाताना कदाचित ते नंबर ऑफ हॉर्समॅन तो पाळू शकते, वाढवलं वगैरे जायचं, त्याला मश्रूत रँक वगैरे म्हटलं जायचं. जसं केवळ राजघराण्यातील सदस्यांसाठी राखीव असलेली याला पंचहजारी म्हणतात बघा, 5,000ची रँक वगैरे. ओके, दंडा दिले म्हणून दंड जर असेल तर कोणते रँक असं वेगवेगळं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, परत मिडिवल किंवा थोडा मॉडर्न मध्ये जाणारा की मराठा साम्राज्याच्या इतिहासात सरंजामी पद्धत होता. हा तसा विचार केला तर इझी सरंजामशाही आपण बऱ्याच वेळा शब्द वापरता. सरंजामशाही म्हणजे काय, एक प्रकारे जहागीर पद्धतीसारखंच सैन्याच्या देखभालीसाठी दिलेली जमिनीची देणगी. जसं तुम्हाला माहिती आहे की शंभूराजांच्या मृत्यूनंतर बघा राजाराम महाराजांच्या कालखंडात साम्राज्यापुढे जे संकट उभं राहिलं याच्यामुळे लँड ग्रँट देण्याची पद्धती आणि त्यातूनच नंतर सरंजामी व्यवस्था वगैरे सुरू झाली. तर हे कुठून सुरू झाली ते देखील तुम्हाला माहित पाहिजे. जसं राजाराम महाराज खाली जिंजीला गेलते बघा, इथं माघारीनंतर सगळं मराठा साम्राज्य विखुरलेले आणि मग ते लढा देण्यासाठी सैनिकांना इन्सेंटिव्ह म्हणून जे आहे तर ती पद्धत वगैरे डेव्हलप केली होती, लँड ग्रँट देण्याची, जमीन अनुदान, त्यातूनच ही सरंजामी पद्धत वगैरे डेव्हलप झालेली तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान धारासणा सत्याग्रहाचं जे आहे तर नेतृत्व जे आहे तर कोणी केलं. धारासणा सत्याग्रह सरोजिनी नायडू, इमाम साहेब आणि मणिलाल गांधी यांनी केलं. माहिती तसं इझियर टाईप प्रश्न जाईल. धारासणा सत्याग्रह सरोजिनी नायडू असतील, इमाम साहेब असतील किंवा गांधीजींचे पुत्र मणिलाल गांधी जे तर यांनी याचं नेतृत्व वगैरे केलं. जसं सी राजगोपालाचारी यांनी कुठं केलेलं नेतृत्व ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता, किंवा के केलप्पन यांनी कुठं केलेलं होतं. दक्षिण भारतात सी राजगोपालाचार्यांनी जसं इकडं मलबार कोस्टवर कालिंगतला जे के केलप्पन यांनी केलं, सी राजगोपालाचार्य यांनी वेदारण्यमला इथं केलं, तमिळनाडूमध्ये केलेलं तुम्हाला बघायला मिळतं. जिथं दांडी यात्रेमध्ये गांधीजींनी, धारासणामध्ये सरोजिनी नायडूंनी, अशा बऱ्याचशा गोष्टी जे आहेत तर त्या इथं करणं गरजेचं आहे. जसं याच्यामध्ये जे आहे तर तुम्हाला सानिकट्टा साल्ट वर्क्स कर्नाटकामधलं किंवा महाराष्ट्रात मधले पण बघा, वादळ्याचा असेल, शिरोड्याचा सत्याग्रह, हे देखील तुम्हाला करणं गरजेचं राहतं. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आणि त्यांची नियतकालिक, त्यांच्या रिलेटेड जे मॅगझिन, त्यातल्या खालील जोड्या विचारात घ्या. वरीलपैकी किती जोड्या बरोबर. आता या थोडासा मुद्दा जनरली बघा, मी ऍटलिस्ट हिस्ट्रीच्या प्रश्नासाठी थोडं UPSC ची जी टाईप आहे बघा विचारण्याची, किती जोड्या, कोणत्यापेक्षा किती जोड्या बरोबर आहेत. कारण कदाचित जर ते तिकडे शिफ्ट झाले तर ह्या गोष्टींची सवय असावी बघा. देव समाज, ओके, देव समाज यांचं धर्मजीवन नावाचं मॅगझिन होतं असं दिलेलं बघा. सत्यशोधक समाजाचं दीनबंधू आहे आणि तत्वबोधिनी सभा यांचं तत्वबोधिनी पत्रिका असं तुम्हाला याच्यामध्ये मॅगझिन दिलेलं आहे बघा. आता सत्यशोधक समाजाचं दीनबंधू सगळ्याला माहित असतं बघा, कृष्णराव भालेकरांनी नंतर सुरू केलं. किंवा तत्वबोधिनी सभा जे कोणाची, देवेंद्रनाथ टागोरांची, त्यांच्याच पत्रिकेचं नाव तत्वबोधिनी पत्रिका दिसून येतं. 1839 वगैरेच्या आसपास जे तर हे तत्वबोधिनी पत्रिका वगैरे ती. असंच देव समाज जे असेल त्या देव समाजाचं धर्मजीवन नावाचं, म्हणजे देव समाजाचं जे आहे बघा, शिवनारायण अग्निहोत्री वगैरे यांचं ते मॅगझिन आहे की धर्मजीवन. तर किती जोड्या बरोबर आहेत तर 3 पण जोड्याचे तर ते बरोबर तुम्हाला दिसून येतं. ऑप्शन नंबर 3 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर येईल. नंतर बघा 9 नंबरचं जे विधान आहे बघा, गदर पार्टी आणि त्याबद्दल कोणतं विधान बरोबर नाही असं विचारले. याचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को येथे होते, बरोबर आहे, सॅन फ्रान्सिस्को. आणि त्याला युगांतर, सुरुवातीला याला युगांतर आश्रम म्हणूनच ओळखलं जायचं. यांच्या मॅगझिनचं नाव गदर असल्यामुळे जे आहे, जसं हे गदर साप्ताहिक जे विविध भाषेमध्ये म्हणून याला गदर पार्टी वगैरे म्हणायला लागली. लाला हरदया, सोहनसिंग भाकना, करतार सिंग सरबा हे सगळे लोक याच्याशी निगडीत आहे. ही संघटना कठोरपणे गैर धर्मनिरपेक्ष म्हणजे नॉन सेक्युलर राहिली.
नाही बघ, नॉन सेक्युलर फक्त शिखांच्या तक्रारीवर, म्हणजे हे नॉन सेक्युलर नाहीये, हे सेक्युलर आहे आणि फक्त शीख धर्माच्याच तक्रारीवर असं काही नाहीये. तर क विधान जे बेसिकली जे तर ते चुकीचे. कोणते विधान बरोबर नाही, फक्त क विधान जे तर थोडक्यात बरोबर नाही, फक्त क. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. 9 नंबरचं जे आहे ते ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की क्रांतिकारी चळवळीतील कुमिल्ला घटना कशाशी संबंधित होती. कुमिल्ला घटना, कुमिल्ला जे बघा बेंगॉल मधलं जे ठिकाण आहे कुमिल्ला, की इथंच काय झालेलं होतं, शांती घोष आणि सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलांनी काय केली होती, जिल्हाधिकाऱ्यांना मारण्याचा केलेला अटेम्प्ट जो होता बघा, तर त्याला जे तर ते कॉमिला इन्सिडेंट वगैरे नावाने ओळखला जातं. सूर्यसेन यांच्या गटाने तिजोरीची केली, याला चितगाव कट वगैरे आपण म्हणतो. किंवा भगतसिंग यांनी सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकलेला, तो खूप आधी फेकलेला आहे बघा, जसं तो बटुकेश्वर दत्त आणि त्यांनी म्हणजे 1931 मध्ये, तर मला वाटतं 23 मार्च आता रिसेंटलीच होऊन गेली बघा. भगतसिंगांना शहीद दिवस म्हणून साजरा करतो आपण, फाशी पण झालेली होती. ओके, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि पोलीस यांच्यातील असं काही चकमक वगैरे नाही. ओके, ऑप्शन नंबर 1 त्यामुळे याचं करेक्ट आन्सर होतं असॅसिनेशन अटेम्प्ट ऑफ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बाय 2 स्कूल गर्ल्स. ओके, त्याच्यानंतर बघा रामोशी उठावाच्या संदर्भात जे आहे तर मुख्य नेता म्हणजे 1822 का मुद्दा मी तर टाकलेला आहे बघा, 1822 का उठाव याच्या संदर्भात. जसं तुम्हाला माहिती आहे की नंतर रामोशी उठावांना जे तर तुम्ही वासुदेव बळवंत फडकेंना निगडीत करता बघा, पण हे जो उठाव आहे हा खूप नंतरचा उठाव तुम्हाला दिसून येतं. चक्रा बिसोई वगैरे तुम्हाला माहिती आहे की हे रामोशी उठावांच्या संबंधाचं नाव नाही. जसं तुम्हाला चित्तूर सिंग जे आहे ते याचं करेक्ट आन्सर असेल. चित्तूर सिंग जे असेल ते रामोशींच्या म्हणजे उठाव जे आहेत बघा ते अनेक वेळा झालेले तुम्हाला दिसून येईल. 1822 मध्ये जे उठाव रामोशी समाजाकडून झाला होता बघा, त्याचे लिडरशिप जे आहे ते चित्तूर सिंग यांनी केलेलं तुम्हाला दिसून येईल. नंतरच्या काळात वासुदेव बळवंत फडकेंनी केले. चक्रा बिसोई तुम्हाला सांगितलं की हे मरिया प्रथा जी होती बेसिकली, ओके, ते मरिया प्रथेच्या विरोधात चक्रा बिसोई, ते रामोशी उठावाच्या रिलेटेड नाव नाहीये बेसिकली. त्याच्यानंतर म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर होतं. 12 नंबर क्वेश्चन बघा की रयतवारी पद्धतीबाबत खालील विधान विचारत घ्या. ही पद्धत मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये अलेक्झांडर रीड आणि थॉमस मुनरो यांनी सुरू केली होती, बरोबर आहे बघा. नंतर तेच हीच पद्धत नंतर मराठा साम्राज्याचं विलिनीकरण म्हणजे 1818 ला तिसरं इंग्रज मराठा युद्ध झाल्यानंतर एल्फिन्स्टन वगैरे इथे होते बघा गव्हर्नर, त्यांनी इथं सांगितलं आणि मग हीच पद्धत महाराष्ट्रामध्ये रयतवारी लागू करणे. यामध्ये जमिनीची मालकी जमीनदार, इथं जमीनदाराचा प्रश्नच येत नाही. रयतवारी म्हणजे थेट सगळं कर असणं म्हणजे शेतकऱ्यांकडनं कर जे आहे ते सरकारला जायचं, त्यामुळं ब विधान चुकीचे. आणि महसुलाची दर 20-30 वर्षांनी वेळोवेळी जे तर ते इथं सुधारणा केली जात असे. म्हणजे 3 स्टेटमेंट तुम्हाला याच्यामध्ये परत एकदा दिले ते कोणती विधानं जी आहेत तर ते बरोबर आहेत. आता तुम्हाला उत्तरापर्यंत तुम्ही असंही इथं सहजपणे जाऊ शकता की ब विधान जे इथे चुकीचं आहे, म्हणजे इथं जास्त तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. पण परत एकदा जसं युपीएससी टाईप प्रश्न आले बघा कोणते किती विधान वगैरे, तर इथं अ आणि क, जसं हे मी वर्गामध्ये पण बऱ्याच की दर 20-30 वर्षांनी सुधारणा केली जात असे, ऍक्च्युअल मध्ये रयतवारी आणलीच त्यासाठी होती. परमनंट सेटलमेंट कायमदारा पद्धत पहिली असेल, ज्या कायमदारामध्ये रेव्हेन्यू जो आहे तर तो फिक्स ठरवलेला असायचा. यातून ब्रिटिश शासनाला असं वाटायचं की वाढलेल्या उत्पन्नावर पण आपल्याला ठरलेला रेव्हेन्यू मिळणार आणि मग आपला लॉस होतोय, म्हणून रयतवारी सारखी व्यवस्था आणली की ज्याच्यामध्ये 20-30 वर्षांनी वेळोवेळी सुधारणा केल्या जायच्या. तर अ आणि क हे विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ते असेल. नेक्स्ट क्वेश्चन परत एकदा मिठाच्या सत्याग्रहावर बघा प्रसिद्ध असलेले सानिकट्टा साल्ट वर्क्स, बरोबर. सानिकट्टा साल्ट सत्याग्रह जो सानिकट्टा साल्ट वर्क्स इथं झाला, तर हे सानिकट्टा हे ठिकाण कोणत्या राज्यात येतात? कर्नाटकामधलं ठिकाण आहे बघा. जसं दांडीचं अनन्यसाधारण महत्व आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आपण म्हणू शकता की शिरोडा सत्याग्रहासारखं महत्व आहे, तसं कर्नाटकाच्या इतिहासामध्ये जे आहे तर याला सानिकट्टा इथं झालेलं जे बंड आहे सॉरी म्हणजे जो उठाव आहे बेसिकली आंदोलन जे झालं तर ते कर्नाटक, धारासणा जसं गुजरातमध्ये तसं
सानेकट्टा साल्ट वर्क्स कर्नाटकामध्ये येतं बघा. महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं की चिरोडा वगैरे सारखी ठिकाण. नेक्स्ट क्वेश्चन बघा 14 नंबर, याचा ऑप्शन नंबर 2 आन्सर होतं बघा. 14 नंबर, दक्षिण भारताच्या इतिहासाच्या संदर्भात पाळीगार, पोलीगार किंवा पाळेगार ज्यांना म्हणतो आपण मराठीत, या पाळेगार म्हणजे काय, बेसिकली फूट सोल्जर्स आहेत बघा हे सगळे. लष्करी प्रमुख हे तुम्ही विजयनगर आणि नायक शासकांच्या, विजयनगर आणि नायक शासक म्हणजे काय, हे विजयनगरचे तुम्हाला माहिती आहे की तालीकोटाच्या युद्धानंतर तुम्हाला अमरनायक सिस्टीम बघितलेली बघा आपण आधी. तर ते तालीकोटानंतर जे आहे ते विखुरलेलं राहतं विजयनगर, वेगवेगळ्या नायकांच्या अंडर जे तर हा सगळा एरिया जातो. आणि इथं जे तर पाळीगार हे जे सैनिक असायचे तर ते कोण होते, लष्करी प्रमुख किंवा एक लष्करी सैन्य बेसिकली जे तर ते असायचे पाळेगार, बरोबर. व्यापारी किंवा आध्यात्मिक नेते, बहमनी सुलतान हे तर काही असायचा प्रश्न येत नाही. ऑप्शन नंबर 2 जे तर येतं. आणि मग हेच पाळेगारांचं किंवा जसं बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये गडकऱ्यांचा उठाव काय आहे, गडकरी किंवा रामोशी यांचा उठाव कशामुळे, तर यांच्याकडं शिवरायांच्या कालखंडापासून किंवा मराठा साम्राज्य असताना पूर्वापार जे तर ते गडाच्या संरक्षणाची जबाबदारी वगैरे तुम्हाला दिसून येते. अचानक ब्रिटिश शासन आल्यानंतर यांना यांच्या इकॉनॉमिक राईट्स पासून जे तर ते दुरावलं जातं. म्हणूनच जसं महाराष्ट्रात गडकऱ्यांचा उठाव, रामोशींचा उठाव बघता, तसंच तुम्हाला इकडे दक्षिण भारतात पाळेगारांचा उठाव वगैरे बघायला मिळतो. हे पाळेगार असेच एक प्रकारे गडकऱ्यांसारखं लष्करी सैन्य वगैरे असायचं. ओके, तर ऑप्शन नंबर 2 याचं परत एकदा आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा लाल बहादूर शास्त्री यांच्या बाबत जे आहेत तर ते विधानं तुम्हाला दिलेली आहेत. आणि हे कोणकोणत्या ज्या सत्याग्रहात जे आहेत ते सहभागी होते असं तुम्हाला दिलेले बघा. जसं लाल बहादूर शास्त्री जे आहेत ते नंतरच्या काळात तुम्हाला माहिती आहे की पंडित नेहरू नंतर 2 वेळा समजा गुलजारलाल नंदा प्रभारी, तर दुसरे पंतप्रधान म्हणून आपण लाल बहादूर शास्त्रींना ओळखतो. किंवा जय जवान जय किसान किंवा हे 62 म्हणजे 65 जे युद्ध आणि त्यानंतरचा ताशकंद पाकिस्तान बरोबरचं युद्ध जे जिंकणं किंवा ताशकंद करारासाठी म्हणून आपण ओळखतो. पण ऍज अ फ्रीडम फायटर म्हणून लाल बहादूर शास्त्रींचं जे योगदान आहे की तुम्हाला माहिती आहे की गांधीजींच्या असहकार चळवळीच्या पासून प्रेरणा घेऊन जे तर यांनी आपलं करिअर सगळं पणाला लावलं आणि असहकार चळवळीमध्ये सहभागी झाले. नंतर गांधीजींच्या सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंटमध्ये आणि भारत छोडो आंदोलन ह्या तिन्ही याच्यामध्ये नंतरच्या कालखंडात जे तर ते लाल बहादूर शास्त्री ऍक्च्युअल मध्ये पंतप्रधान आणि बाकीच्या सगळ्या पोस्ट इंडिपेंडन्स गोष्टीमध्ये यांचं मागचं योगदान जे ते दाखवून जातं. पण तिन्ही या गांधीजींच्या आंदोलनामध्ये म्हणजे स्टुडंट एज मध्ये असताना गांधीजींच्या नॉन कॉपरेशनला कॉलला जे आवाहन देऊन म्हणजे बेसिकली प्रतिसाद देऊन जे तर ते असहकारमध्ये सामील होतात. आणि परत नंतरच्या प्रत्येक मोठ्या आंदोलनामध्ये लाल बहादूर शास्त्रींचं तुम्हाला योगदान बघायला मिळतं. कोणत्या चळवळी सहभागी होते तर तिन्ही चळवळी जे आहेत ते सहभागी होते. 15चं जे बघा ऑप्शन नंबर 1 जे असेल तर ते करेक्ट आन्सर असेल. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. धन्यवाद. सो आज जी आपली टेस्ट झाली या टेस्ट मधले आपल्याला जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे जे क्वेश्चन्स आहेत ते त्या ठिकाणी बघायचे आहे. क्वेश्चन नंबर जो 16 आहे बघा, क्वेश्चन नंबर 16 पासून आपले जॉग्राफीचे क्वेश्चन्स होते. त्याच्यानंतर मग शेवटी पुन्हा 5 आपले एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहेत. तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूयात आपण. प्रश्न क्रमांक 16. इथे तुम्हाला म्हटलं होतं की पुढील विधाने विचारात घ्या. इथे जनरली तुम्हाला 3 विधानं दिले होते. ओशनोग्राफी म्हणजेच काय तर सागरशास्त्रामध्ये असलेला जो एल निनो आणि ला निना टॉपिक आहे त्याचा संदर्भ आपल्याला भारतीय मान्सून मध्ये पण येतो. त्याच्या संबंधी असलेले हे 3 विधानं होते. एल निनो जो की काय आहे उष्ण प्रवाह आहे आणि पेरू देशाच्या पश्चिम किनारपट्टीला तयार होतो. जेव्हा हा तयार होतो तेव्हा पृष्ठभागाच्या तापमानामध्ये 2 ते 4 डिग्री सेल्सिअसने वाढ होते. तर पहिले विधान जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. एल निनोच्या वेळी पेरूच्या किनाऱ्यालगत थंड पाण्याचे उद्वहन कमी होते. दुसरं विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. आता उद्वहन म्हणजे काय, खालचं थंड पाणी जे आहे ते वरती येतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये अपवेलिंग असं म्हणतो. आणि एल निनोच्या वेळेला कोल्ड वॉटरचं जे अपवेलिंग आहे ते कमी झालेलं असतं. सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट जर का तुम्ही या ठिकाणी बघितलं तर एल निनोचा परिणाम उत्तर अमेरिका ते दक्षिण अमेरिका या प्रदेशातील हवामान होतो. तिसरं विधान चुकीचं आहे. का, कारण की उत्तर अमेरिकेतल्या हवामानावरती याचा परिणाम होत नाही. फक्त दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाची जी पूर्व किनारपट्टी आहे तिथं तुम्हाला याचा प्रभाव बघायला मिळतो. मग तुम्ही जर का बघितलं तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे.
फक्त अ आणि ब विधान जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक 17 कडे. महाराष्ट्राच्या भूगोलावरचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय काटेरी अरण्यांसंबंधी असलेली पुढील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या 6 प्रकारचे वन आढळतात त्याच्यापैकी एक आहे तुमचा काटेरी वन आणि त्या काटेरी वनांवरती तुम्हाला हा प्रश्न दिलाय. जनरली 4 विधानं तुम्हाला या ठिकाणी दिलेले होते. पहिलं विधान काय आहे? दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्याच्या परिसरात असणाऱ्या डोंगर रांगांवर व कमी उंचीच्या पठारावरती काटेरी झाडे आढळतात. अगदी बरोबर आहे. मराठवाडा आणि जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, कुठला? पर्जन्य छायेचा, तिथं ही वनं तुम्हाला बघायला मिळतात जिथे पर्जन्य 80 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे अशा प्रदेशात ही वनं आहेत. त्यामुळे पहिलं आणि तिसरं विधान या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. दुसरं विधान बघा, पुणे, सातारा, सांगली व अहिल्यानगरच्या पश्चिम भागामध्ये चुकीचं आहे. पश्चिम भागामध्ये नाही, पश्चिम भागामध्ये तुम्हाला मिश्र वने बघायला मिळतात. ओके, हे जेवढेही जिल्हे दिलेत कुठले? पुणे, सातारा, सांगली आणि अहिल्यानगर यांचा पूर्वेकडचा भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. पश्चिमेकडच्या भागामध्ये तुलनेने पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे, तिथं मिश्र वन बघायला मिळतात. त्याच्यामुळे विधान ब जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. राहील लक्षामध्ये. तिसरं बघा, काटेरी अरण्यात आढळणाऱ्या वृक्षांचा आर्थिकदृष्ट्या फार अतिशय कमी उपयोग असतो. हे पण विधान चुकीचं आहे. का? काटेरी वन हे आर्थिकदृष्ट्या महत्वाची आहेत कारण की तेथील वनांतील जे लाकूड असतं त्याचा इंधन म्हणून किंवा बऱ्याच वेळा चारा म्हणून किंवा वनौषधींसाठी पण उपयोग केला जातो. त्याच्यामुळे पहिलं आणि तिसरं विधान जे आहे तेच फक्त या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 18 कडे. नागपूर प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम असलेला योग्य पर्याय निवडा. आता ह्या अशाचे प्रश्न याच्यापूर्वी बऱ्याच वेळेला विचारले गेले आणि हा पण कशाचा आहे? तर महाराष्ट्राच्या भूगोलावरचाच प्रश्न आहे. काय म्हटलंय तुम्हाला? नागपूर प्रशासकीय विभागातलं. तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. आता तुम्ही म्हणाल की सगळं डेप मध्ये जाऊन करायची गरज आहे का? ऑब्व्हियसली तुम्हाला एवढा डेप मधून अभ्यास करावा लागणार आहे कारण की मागच्या जर का काही क्वेश्चन पेपर बघितल्या तर प्रशासकीय विभागांमध्ये तालुके विचारले गेलेले आहेत. आता जनरली महाराष्ट्रातले क्षेत्रफळानुसार आलेले पहिले 5 आणि शेवटचे 5 आपल्याला सगळ्यांना माहित असतात. सो प्रशासकीय विभागांनुसार पण तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तो नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया पर्याय क्रमांक 2 याचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 19. प्राकृतिक भारतावरचा हा प्रश्न आहे आणि इथे तुम्हाला जे माळव्याचं पठार आहे, ठीक आहे, त्या माळव्याच्या पठारासंबंधी 4 विधानं दिलेली आहेत. माळवा पठाराची निर्मिती प्राचीन समुद्र तळाच्या उत्थानामुळे झालेली आहे. अगदी चुकीचं आहे कारण की माळव्याचं जे पठार आहे त्याची निर्मिती ही व्हॉल्कॅनिक आहे. म्हणजे काय? तर ज्वालामुखीच्या उद्रेकातनं त्याची निर्मिती झालेली आहे. क्षरण प्रक्रियेमुळे माळवा पठारावर सपाट माताच्या उंच भागांची निर्मिती झाली असून त्यांना मेसा असे म्हणतात. दुसरं विधान हे पूर्णपणे बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना मेसा माहित असेल, सपाट भागाचे जे प्रदेश असतात मेसा आणि बट्टे. आपण मागच्या टेस्ट सिरीज मध्ये एक प्रश्न सॉल्व्ह केलाय. माळवा पठाराच्या पश्चिम भागातून चंबळ नदी वाहते. चंबळ नदी वाहते का? याचं उत्तर चुकीचं आहे. मध्य भागातून चंबळ नदी वाहते आणि जर का तुम्ही पश्चिमेकडे गेला तर त्या ठिकाणी कुठली नदी आहे? तर मही नदी आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो इथे काय केलं होतं तुम्हाला? नद्या ज्या आहेत त्या अल्टरनेट केलेल्या होत्या. सो ज्याला रिव्हर सिस्टीम चांगलं कळते त्याच्यासाठी हा शेवटचा मुद्दा किंवा हे शेवटचे 2 मुद्दे काय आहेत तर फार काही कठीण नाहीये. मग या ठिकाणी जर का पहिलं चुकीचे विधान किंवा विधाने निवडा. पहिलं विधान जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 19 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 20 कडे. इथे बघा, मध्यम जल प्रकल्प. आता जल प्रकल्प किंवा जे मोठमोठे इरिगेशन प्रोजेक्ट असतात त्यांचे आपण 3 भाग करतो. मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प आणि लघु किंवा छोटे प्रकल्प. बरोबर का नाही? तो 2000 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत जर काही एरिया असेल त्याला आपण छोटे प्रकल्प म्हणतो. 2000 ते 20,000 स्क्वेअर किलोमीटरच्या दरम्यान असेल तर मध्यम प्रकल्प आणि 20,000 स्क्वेअर किलोमीटरच्या पलीकडे असेल त्याला आपण मोठे प्रकल्प असं म्हणतो. इथे मध्यम जल प्रकल्प विचारलेत. अक्कलपाडा प्रकल्प धुळ्यामध्ये आहे. तोंडापूर जो आहे तो जळगावमध्ये आहे. धाम वर्ध्यामध्ये आहे. बोथाली तुमचा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. मग इथे जर का तुम्ही बघितलं तर 2, 1, 3 आणि 4. 2, 1, 3, 4 हा पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 19 कडे. पुढील विधान विचारत घ्या. आता इराणचं युद्ध सुरू आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खूप जास्त चर्चेत आहे आणि त्यासंबंधी तुम्हाला इथे 2 विधानं दिलेले होते. सो मॅप पॉइंटिंगचा प्रश्न आहे. हॉर्मुझ समुद्रधुनी इराणचे आखात आणि एडनचे आखात यांना जोडते. चुकीचं आहे. एडनचे आखात नाहीये, ते ओमानचे आखात आहे. लक्षात घ्या. एडनचे आखात खाली आहे जिथे बाब अल मॅन्डेबची समुद्रधुनी आहे. तांबडा समुद्र आणि अरबी समुद्राला जी जोडते
तिथं तुमचं एडनचा आखात आहे. सो जिथं स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे, ठीक आहे, तिथं काय आहे, पर्शियाचा आखात आणि ओमानचा आखात एकत्र येतं. सो पहिलं विधान चुकीचं आहे. मॅगेलन सामुद्रधुनी पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडते, अगदी बरोबर आहे. मॅगेलन सामुद्रधुनी कुठे आहे? तुम्ही जर का दक्षिण अमेरिकेचा नकाशा बघितला तर दक्षिण अमेरिकेमध्ये दक्षिणेकडे या ठिकाणी मॅगेलन स्ट्रेट आहे इथे, ठीक आहे. डेल फ्युगो आयलँड्स आहे, तिथे तुम्हाला मॅगेलन सामुद्रधुनी बघायला मिळते. इकडे पॅसिफिक ओशन आहे, इकडे अटलांटिक ओशन आहे. तर दोघांना जोडायचं काम करते. म्हणजेच काय, मग फक्त विधान ब या ठिकाणी योग्य आहे. ओके, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 22. बेसॉल्ट खडकावर काही व रासायनिक क्रिया होऊन टिंबटिंबची निर्मिती होते. ओके, आता मृदा हा जो टॉपिक आहे पर्टिक्युलरली महाराष्ट्रातल्या मृदावाचा किंवा भारतातल्या मृदावाचा, त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. कुठला बेसाल्ट खडक जो आहे, बरोबर, काळ्या रंगाचा जो व्हॉल्कॅनिक ओरिजिन किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकातनं तयार झालाय, जेव्हा त्याच्यावरती काही आणि रासायनिक क्रिया होतं तेव्हा त्याच्यापासून जांभा मृदा तयार होते. काय तयार होते? जांभा मृदा. आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की सर बेसॉल्ट पासून रेगूर मृदा तयार होते. अगदी बरोबर आहे, पण रेगूर मृदा जी आहे ती फिजिकल वेदरिंग मधनं होते. पण जेव्हा केमिकल वेदरिंग होतं, केमिकल वेदरिंग झाल्यानंतर तिथं काय होते, जांभा मृदा आपल्याला बघायला मिळते. लक्षात, फिजिकल वेदरिंग मधनं फक्त इथं जर का फक्त कायिक विदारण असतं तर उत्तर काय असतं, रेगूर मृदा असतं. पण इथं काय म्हटलं, फिजिकल आणि केमिकल वेदरिंग. सो केमिकल वेदरिंग म्हटलं की मग काय होणार, तिथे जांभा मृदा बघायला मिळणार, जे की महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये बघायला मिळते. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 23 कडे. पुढे दिलेल्या पर्यायांतून सांद्री भवनाचा प्रकार दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. तर सांद्री भवन म्हणजे काय असतं? सिंपल आहे. तापमान वाढलं की काय होतं, पाणी जे आहे त्या पाण्याची वाफ होते, बरोबर का नाही? आणि जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा वाफेचं पुन्हा काय होतं, पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं, बरोबर ना? याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, सांद्री भवन असं म्हणतो. मग या ठिकाणी जर का बघितलं तर दव, त्याच्यानंतर तुषार, त्याच्यानंतर धुक आणि त्याच्यानंतर ढग, हे सगळेच्या सगळे सांद्री भवनाचे उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय, वरील सर्व हे उत्तर आहे. 23. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 24. भूकवचातील जिओमॉर्फॉलॉजी, बरोबर, भूरूपशास्त्रावरचा हा प्रश्न आहे. इथे तुम्हाला 3 विधानं त्या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं विधान बघा, भूकवचातील आडव्या हालचालींमुळे प्रस्तंभंग होतात, बरोबर, टेन्शनल फोर्सेस. तेव्हा काय होतं, भूकवच ताणलं जातं तेव्हा खचदऱ्यांची काय होते, निर्मिती होते. इथे तुम्हाला ते दिले, मुवमेंट कॉज फॉल्स, भ्रंश तयार होतात, प्रस्तरभंग. पहिलं बरोबर आहे. विशेषतः कठीण खडक असलेल्या भागात प्रस्तरभंगाच्या क्रिया घडून येतात. हॉल्टिंग जी आहे प्रामुख्याने कुठे बघायला मिळतं, कठीण खडक असल्या, जिथे रॉक्स कसे आहेत, एकदम हार्ड आहेत. खचदरीची निर्मिती साध्या प्रस्तरभंगामुळे होते. रिफ्ट व्हॅली ज्या आहे त्या सिंपल फॉल्टमुळे तयार होतात का? अगदी बरोबर आहे. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं, अ, ब आणि क तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. भ्रंश अपभ्रंश म्हणजे काय, जमीन जी आहे ती काय होते, डिसअलाइन होते, म्हणजे जमिनीचा एक भाग खाली खचतो, त्याला आपण काय म्हणतो, प्रस्तरभंग. याचे खूप सारे प्रकार पण आहेत आणि त्याच्यावरती ऑलरेडी एमपीसीने प्रश्न विचारलेला पण आहे. सो या ठिकाणी असलेले तिघही विधानं अगदी बरोबर आहे. टेन्शनल फोर्सेसमुळे फॉल्ट होतात, अगदी बरोबर आहे. कठीण खडक असतील तर फॉल्ट साठी काय असते, तर फेवरेबल कंडिशन असते. आणि खचदरीची निर्मिती ही साध्या प्रस्तरभंगामुळे होते. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 25 कडे. इथं तुम्हाला विचारलेलं आहे की चुकीचं विधान निवडा. यू हॅव टू आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द गिवन 4 स्टेटमेंट. ते तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत आणि त्या 4 विधानांपैकी चुकीचं विधान निवडायचं आहे. मॅग्नेटाइट हे सर्वात उच्च प्रती आहे, खनिज संपत्तीवरचा हा प्रश्न आहे. उच्च प्रतीचे लोह खनिज असून काळ्या रंगाचे त्या शुद्ध लोहाचे प्रमाण 70% अधिक असते. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. मॅग्नेटाइट जे आहे, लोखंडाचे जे 4 प्रकार आहेत त्याच्यापैकी हा मॅग्नेटाइट जो आहे तो सगळ्यात उच्च दर्जाचा समजला जातो. हेमेटाइट या लोहखनिजाचा रंग तांबूस असून त्या शुद्ध लोहाचे प्रमाण 60 ते 70% असते. दुसरा विधान किंवा या ठिकाणी असलेलं दुसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे की हेमेटाइट मध्ये आयनचं प्रमाण 60 ते 70% आहे. लिमोनाइट हे लोहखनिज भारतात अग्निजन्य खडकांमध्ये आढळते. हे तुम्हाला स्तरित खडकांमध्ये बघायला मिळतं. कुठले स्तरित खडक, जे ओल्ड सेडिमेंटरी रॉक्स आहेत, यंग नाही, ठीक आहे, जे ओल्ड सेडिमेंटरी रॉक्स आहेत, जसं की धारवाड आहे बघा, तिथं तुम्हाला हे रॉक्स बघायला मिळतात. त्याच्यामुळे तिसरं विधान जे आहे ते आपलं चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. आणि पुढे जाऊन सिडराइट हे अतिशय कमी प्रतीचे लोह खनिज असून त्यात शुद्ध लोहाचे प्रमाण फक्त 40 ते 50% असते. हे सुद्धा या ठिकाणी अगदी बरोबर आहे. मग इथं जर का बघितलं तर तिसरं विधान चुकीचं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढे बघा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 आणि 160 पुढीलपैकी कुठल्या राज्यातून किंवा राज्यांतून जातात? एक किंवा एकापेक्षा जास्त राज्यातून
हे तुम्हाला विचारलंय. मग तुम्हाला माहित पाहिजे NH60 काय आहे, पुणे ते नाशिक, आणि 160 काय आहे, अहिल्यानगर ते नाशिक. आलं तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे दोन्हीही कुठे आहे, तर महाराष्ट्रामध्ये. आलं लक्षामध्ये? आता ज्यांनी जुने नंबर पाठ केलेत मध्ये थोडं कन्फ्युज होणार आहे, ज्यांना नवीन नंबर्स माहिती आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न होता. सो पर्याय क्रमांक 3 म्हणजे काय, फक्त अविधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी तुम्हाला पुढील विधानांचा विचार करा. ठीक आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला असलेले आणि पूर्व किनारपट्टीला असलेले जे बंदरं आहेत त्या बंदरांवरचा हा प्रश्न आहे. इथं तुम्हाला 3 विधानं दिले होते आणि भारतातले 3 बंदर त्यांच्या संबंधीची ही विधानं होती. कांडला बंदर पश्चिम किनाऱ्यालगत खंबातच्या आखातात गुजरात राज्यात वसलेले आहे. खंबातच्या आखात आहे का कांडला बंदर? नाही, हे कच्छच्या आखातात आहे. बरोबर. तुम्ही जर का नकाशा बघितला तर हा जो भाग आहे वरचा याला आपण कच्छच्या आखात म्हणतो, याला आपण खंबातचा आखात म्हणतो. आणि कांडला पोर्ट कुठे आहे, कच्छच्या आखातामध्ये आहे. पहिलं विधान चुकीचं होऊन जातं. दुसरं विधान न्यू तुतीकोरीन हे भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील बंदर असून रेल्वे व रस्ते मार्गाने केरळ व तामिळनाडू राज्याशी जोडलेले आहे. दुसरं विधान अगदी बरोबर आहे. जे न्यूली डेव्हलप पोर्ट्स आहे त्याच्यामुळे तुतीकोरीन येतं, तुतीकोरीन. पुढचं मार्मागोवा हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदर असून ते मांडोवी नदीच्या मुखाजवळ आहे. हे विधान चुकीचं आहे. का? ते जुवारी नदीच्या मुखाजवळ आहे. जुवारी थोडी वरती आहे आणि त्याच्या खाली मांडोवी आहे. सो गोव्यामधल्या ज्या प्रमुख 2 नद्या आहेत जुवारी आणि मांडोवी व्यवस्थित बघून ठेवणे. त्यात जी जुवारी नदी आहे त्या जुवारी नदीच्या मुखाजवळ तुम्हाला मार्मागोवा बंदर बघायला मिळतं. मग इथं जर का तुम्ही बघितलं तर विधान अ आणि विधान ब हे विधान अ आणि क काय आहे, चुकीचं आहे. इथं फक्त विधान ब जे आहे ते तुमचं बरोबर आहे. सो प्रश्न नंबर 28 बघा या ठिकाणी. उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्वेकडील न्यू फाउंडलँड बेटाजवळ पुढीलपैकी कोणते सागरी प्रवाह एकत्र येतात? ओशनोग्राफीचा टॉपिक आहे तुमचा, ते ओशनोग्राफी टॉपिक वरचा हा प्रश्न आहे. ओशन करंट विचारलेत बघा तुम्हाला इथं. जर का तुम्ही उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा बघितला तर कॅनडाच्या पूर्वेकडे न्यू फाउंडलँड बेट आहे. तिथे दक्षिणेकडनं लॅब्राडोर आणि उत्तरेकडनं गल्फ स्ट्रीम एकत्र येते. आणि लॅब्राडोर जो आहे तो वॉर्म ओशन करंट आहे, म्हणजे उष्ण आहे, आणि गल्फ स्ट्रीम जी आहे ती थंड आहे. त्याच्यामुळे इथं जगातलं उत्तम असं मासेमारी क्षेत्र पण तयार होतं बघा. तो प्रश्न क्रमांक 28 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे बघा प्रश्न क्रमांक 29. इथे तुम्हाला 2 विधानं दिले होते, विधान अ आणि विधान ब. जो लोकसंख्या नावाचा टॉपिक आहे त्याच्यावरती हे दोन्ही प्रश्न आहे. भारतातील सर्व राज्ये लोकसंख्या संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्याच्या एकाच अवस्थेमध्ये आहे. पहिलं विधान जे आहे ते त्या ठिकाणी चुकीचं आहे. का? प्रत्येक राज्य लोकसंख्या संक्रमणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. काही राज्यांनी खूप चांगलं काम केलंय, तिथं लोकसंख्या ही खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आलेली आहे, तर काही ठिकाणी ती अतिशय वेगाने अजूनही वाढत आहे. तो चांगलं काम कोणी केलं आहे किंवा कुठे लोकसंख्या संक्रमणाचा दर कमी झालाय तर दक्षिण आशियाई राज्य दक्षिण भारतातले आणि ईशान्येकडचे जे राज्य आहे त्यांनी खूप चांगलं काम केलंय, म्हणून ते 3ऱ्या टप्प्याच्या उत्तर अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त विधान ब जे ते आहे ते आपलं योग्य आहे. त्याच्यामुळे इथं प्रश्न क्रमांक 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 30 कडे. भूपरावर्तकता आणि पृष्ठभाग यांची चुकीची जोडी ओळख. आता अल्बेडो तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. काय असतो अल्बेडो? तर जनरली सूर्याचा प्रकाश जेव्हा एखाद्या पृष्ठभागावरती पडतो त्याच्यातला काही प्रकाश तो पृष्ठभाग ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे शोषून घेतो, आणि जेवढा प्रकाश किंवा जेवढी ऊर्जा तो परावर्तित करतो त्याला आपण काय म्हणतो? अल्बेडो किंवा भूपरावर्तकता असं म्हणतात. आणि पृथ्वीवरचे जेवढेही वेगवेगळे घटक आहेत किंवा जेवढेही महत्वाचे रिलीफ्स आहेत, स्ट्रक्चर्स आहेत, प्रत्येकाची भूपरावर्तकता वेगवेगळी असते. सो दाट ढग जे असतात त्यांची भूपरावर्तकता 80% आहे. म्हणजे काय? ढग जवळजवळ 80% उष्णता ऊर्जा. आता हे ऑन एन एव्हरेज अप्रोक्स आकडे आहेत, ठीक आहे, तो लक्षात घ्या. तो 80% जवळजवळ 80% ऊर्जा रिफ्लेक्ट केली जाते. काळी माती जी आहे ती फक्त 15% ऊर्जा रिफ्लेक्ट करते. म्हणजेच काय? तर खूप जास्त ऊर्जा ती ऍब्झॉर्ब करते. पाण्याची भूपरावर्तकता पुन्हा 10% आहे. खूप सारं उष्णता ऊर्जा पाणी ऍब्झॉर्ब करतं. वनांची पण इथं 10 ते 15% आहे, कारण की वनांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपलं उत्तर आहे. वनांची भूपरावर्तकता ही खूप कमी आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 31 कडे. इथून आपले जे आहेत ते एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन स्टार्ट होत आहेत. लक्ष द्या इकडे. अन्न साखळीवरती हा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना अन्न साखळी माहित आहे. अन्न साखळीमध्ये सुरुवातीला जे गवत असतं त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी उत्पादक, ठीक आहे, प्रोड्युसर्स. आणि ते गवत खाऊन जे हर्बीव्होर्स म्हणजे काय तर गवत खाणारे प्राणी आहेत त्यांना आपण म्हणतो काय? प्राथमिक उत्पादक. त्याच्यानंतर मग द्वितीय, त्याच्यानंतर मग तृतीय. सो लिनमनचा नियम आहे काय? तर अन्न साखळीमध्ये एका ट्रॉपिक लेवल करणं म्हणजेच काय? तर एका पोषण स्तराकडनं दुसऱ्या पोषण स्तराकडे
फक्त 10% ऊर्जा हस्तांतरित होते. याचं उदाहरण तुम्हाला दुसऱ्याच्यात दिले बघा. समजा उत्पादकांनी जर का 1000 किलो कॅलरी एनर्जी त्या ठिकाणी प्रोड्यूस केली तर प्राथमिक स्तरावरती फक्त 10% म्हणजे किती रे, तर 100 किलो कॅलरी उष्णता ऊर्जा त्या ठिकाणी पुढे सरकेल. ठीक आहे, सॉरी पोषण ऊर्जा त्या ठिकाणी पुढे सरकेल. तृतीय उपभोक्त्यांना सर्वात अधिक ऊर्जा मिळेल. हे विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण की वरती जाताना ऊर्जा कमी कमी होत जाते, ती वाढत नाही. सो सगळ्यात कमी तृतीय उत्पादकाला मिळणार आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 32 कडे. इथे पर्यावरणामध्ये असलेले जे वेगवेगळे चक्र आहेत, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, सल्फर चक्र, पाण्याचं चक्र ज्याला जलचक्र पण म्हणतो आहोत, बरोबर का नाही. त्याच्यापैकी जे कार्बन सायकल आहे त्या कार्बन सायकलवरचा हा प्रश्न होता. इथे तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले होते. पहिलं स्टेटमेंट आहे की कार्बन डायऑक्साईड वनस्पतींसाठी प्रकाश संश्लेषण आवश्यक असतो. अगदी बरोबर आहे. प्रकाश संश्लेषणासाठी तुम्हाला माहिती की झाडं कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके. दुसरं स्टेटमेंट, कार्बन डायऑक्साईड थेट मातीमध्ये कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात साठवला जातो. चुकीचं आहे. ठीक आहे, तो कार्बनच्या स्वरूपामध्ये साठवला जातो, ते पण बॉडीमध्ये, तो कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये नसतो. आणि तिसरं, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कार्बन सेंद्रिय पदार्थांमध्ये स्थिर केला जातो. अगदी बरोबर आहे. मग तुम्ही जर काही इथे बघितलं तर फक्त ब विधान जे आहे ते आपलं चुकीचं आहे. इथे तुम्हाला तेच विचारलं होतं ना की चुकीचं विधाने निवडा. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 33 कडे. सौर ऊर्जेवरचा हा प्रश्न आहे. सौर ऊर्जा प्रकल्प जे असतात ना, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांवरचा हा प्रश्न आहे. इथे तुम्हाला काय विचारलं, पहिलं विधान बघा, हवामान व भौगोलिक घटक सौर ऊर्जेवरती परिणाम करतात. अगदी बरोबर आहे. उपलब्धता वर्षभर सारखी नसते. ढगाळ वातावरण असेल तर सूर्यप्रकाश कसा होऊन जातो, कमी होऊन जातो. निरभ्र आकाश असेल तर सूर्यप्रकाश जास्त असतो. तर पहिलं विधान जे आहे ते आपलं बरोबर आहे. दुसरं विधान, ते पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांनी इतकीच वीज नेहमी निर्माण करत नाही. बरोबर, या ठिकाणी असलेलं जे दुसरं स्टेटमेंट आहे ते आपलं चुकीचं आहे. ठीक आहे, पारंपरिक ऊर्जा स्रोतांनी इतकीच एनर्जी ते काय करत असतात, तर त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असतात. ओके, दॅट इज ऑलवेज. राहील लक्षामध्ये. तिसरं, सौर ऊर्जा काही वेळा अनिश्चित असू शकते. हे पण विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. अनिश्चित असते कधी कधी. ठीक आहे, सूर्यप्रकाशाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं, पण वीज निर्मिती थांबत नाही. मग या ठिकाणी काय आहे, चुकीचा पर्याय निवडा. मग इथे जर का तुम्ही बघितलं तर फक्त ब विधान जे आहे ते आपलं या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 34 कडे. इथे तुम्हाला 2 विधानं दिलेली आहेत, विधान अ आणि विधान ब. रन ऑफ कच्छ तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. जर का तुम्ही गुजरातचा नकाशा बघितला तर इथे रन ऑफ कच्छ आहे आणि इथे लिटल रन ऑफ कच्छ. ओके, सो या ठिकाणी मान्सून मध्ये कच्छचे रण गोड्या पाण्याचे सरोवर बनते. अगदी बरोबर आहे. खूप जास्त पाऊस पडल्यामुळे तिथे जे दलदलीचे प्रदेश आहे, जनरली खारट आहे, ते गोड होऊन जातात. आणि लिटल रन ऑफ कच्छ म्हणजे जो खालचा भाग आहे तिथे भारतातलं एक युनिक स्पेसिस किंवा एंडेमिक स्पेसिस बघायला मिळते, वाईल्ड लॅस म्हणजे काय, जंगली गाढव. ते फक्त कुठे आढळतं, तुम्हाला गुजरातमध्ये लिटल रन ऑफ कच्छ जवळच बघायला मिळतं. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ओके, पर्याय क्रमांक 4. पुढचं बघूया. पुढील विधाने विचारात घ्या. लँड डिग्रेडेशन जे आहे, ठीक आहे, लँड डिग्रेडेशन वरचा हा प्रश्न आहे. जमिनीचा ऱ्हास कसा होतो, तर जमिनीचा ऱ्हास वनोत्तोड, अतिचराई आणि अयोग्य शेती पद्धतींमुळे सुरू होतो. अगदी बरोबर आहे. डिफॉरेस्टेशन, खूप जास्त जर का आपण झाडं तोडले तर जमिनीचा ऱ्हास होईल. दुष्काळ आणि अनियमित पावसामुळे ही प्रक्रिया वेगाने वाढते. अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं, भूजलाचा अतिवापर आणि जलस्रोतांचे गैरव्यवस्थापन याच्यामुळे पण वाळवंटीकरण वाढते. सो या ठिकाणी एकदम इझी क्वेश्चन होता. सो स्कूल बुक्स किंवा 11वी 12वीचे जे पर्यावरणाचे पुस्तक आहे तिथनं घेतलेला हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके, चला. सो पुढचे क्वेश्चन जे आहे ते सर घेतील. थँक्यू. चला, पॉलिटीचे जे प्रश्न आहेत बघा 36 पासूनचे, तर ते आपल्याला जे आहे डिस्कस करायचे आहेत. सो पहिला प्रश्न जो आहे आपला कियोतो हलोहन केस संबंधीचा हा प्रश्न आहे. कियोतो हलोहन ही जी केस आहे ही 10व्या आपल्या अनुसूची संबंधीची केस आहे बघा. की आता कियोतो हलोहन जो खटला होता तिच्यामध्ये पक्षांतर बंदी कायद्याची वैधता जी होती त्याचा विचार झाला. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाने 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 7 हा तरतुदीचे उल्लंघन केल्यामुळे असंवैधानिक घोषित केला, हेही बरोबर आहे. कारण हा जो परिच्छेद 7 होता बघा, याच्यामध्ये तुम्हाला हाफ ऑफ द स्टेट्स जे आहे तर ते रॅटिफिकेशन मिळवणं किंवा त्यांची मंजुरी मिळवणं गरजेचं होतं, पण ते केलं गेलं नव्हतं. सो याच्यामध्ये जे आहे
याला असंवैधानिक घोषित केलं आणि न्यायालयाने कोणत्याही अपवादाशिवाय संपूर्ण 10व्या अनुसूचीची वैधता कायम ठेवली. आता बघा बी अँड सी हे दोघी जे आहे ते कॉन्ट्राडिक्टरी आहे, कारण याच्यातली ही गोष्ट जी आहे तर ती असंवैधानिक ठरवलेली आहे. त्याच्यामुळे सर्वच सर्व जे आहे ते वैध केलं का नाही. त्याच्यामुळे इथं जे आहे उत्तर अ आणि ब, कारण याला एक्सेप्शन काय आहे तर 7 नंबरचा जो सेक्शन होता याच्यातला ते त्याचं जे आहे एक्सेप्शन आहे बघा. त्याच्यामुळे किहोतो होलोहनच्या बाबतीमध्ये जे आहे पॅराग्राफ 7 ला बाहेर काढलं होतं सुप्रीम कोर्टाने, तो सिनेरिओ याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट संबंधीचा आहे. 2003 ची जी ही अमेंडमेंट आहे, केंद्रीय मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% जास्त नसावी. बरोबर आहे स्टेटमेंट. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जर पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरला तर तो मंत्री म्हणून पण अपात्र असतो. हेही स्टेटमेंट बरोबर आहे, कारण अपात्र ठरलेल्या मेंबरला मंत्री आपण बनवू शकत नाही. सो तो एकदम सिंपल सिनॅरिओ आहे. कारण काय होतं की आपल्याकडे एक दुसरी प्रोव्हिजन आहे की तुम्ही सदस्य जरी नसला तुम्हाला मंत्री बनवता येईल. तर मग इकडून अपात्र ठरले असते, त्यांचं सदस्यत्व गेलं असतं, मग ते मंत्री बनले असते. सो इथं हा सिनॅरिओ एकदम क्लिअर करून दिलेला आहे की जी व्यक्ती अपात्र ठरलेली आहे त्या व्यक्तीला जे आहे मंत्री बनवता येणार नाही. सो 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जी आहे तर ती आपल्यासाठी याच्याकरता महत्वाची आहे. ओके, देन मिझोराम जे आहे तर मिझोरामच्या तरतुदी जे आहे त्याच्याबद्दल 2 विधानं तुम्हाला दिलेली आहे. मिझो प्रथागत कायदा आणि धार्मिक प्रथांशी संबंधित संसदेचे कायदे मिझोराममध्ये स्वयंचलितपणे लागू होतात, तर नक्कीच नाही. आता बघा जे काही स्पेशल स्टेटस आपण दिलेलं आहे वेगवेगळ्या राज्यांना, स्पेशल स्टेटस दिलेला आहे तर तिच्यामध्ये एक सिंपल गोष्ट जी येते बघा, तर इथं मिझोरामसाठी जे आहे आर्टिकल 371G जे आहे ते त्याला स्पेशल स्टेटस देतं. हे स्पेशल स्टेटस देत असताना एक साधं सोपं सिंपल गणित जे आहे ते काय आहे की याच्यामध्ये मिझो राज्यातले जे काही वेगवेगळे कायदे आहेत, प्रथा आहेत, त्यांच्या कल्चर मधल्या काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्याला प्रेफरन्स दिला जातो आणि पार्लमेंटची गोष्ट जशीच तशी तिथं लागू होत नाही जोपर्यंत त्यांच्या असेंब्लीने त्याला होकार दिलेला नाही तोपर्यंत. आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, मिझोराम विधानसभेत किमान 40 पेक्षा कमी सदस्य नसावेत. सो उत्तर जे आहे तर ते फक्त ब असं याचं उत्तर आहे. देन नेक्स्ट वन जे आहे पुढचा जो प्रश्न आहे तो 44th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट संबंधीचा प्रश्न आहे आपल्या. 44 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मध्ये जे आहे सगळ्यात पहिली स्टेटमेंट दिलंय की मालमत्ता अधिग्रहणासाठी भरपाई देण्याचे घटनात्मक बंधन जे आहे तर ते रद्द करण्यात आले. म्हणजे कुठलीही मालमत्ता, राईट टू प्रॉपर्टी, तर तुम्हाला कंपन्सेशन द्यावंच लागेल, ही गोष्ट रद्द झाली. आणि जेव्हा सरकार अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची मालमत्ता, मायनॉरिटी इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये गोष्टी डील करतात, ऍट दॅट टाइम स्वतःच्या लागवडीखालील जमिनीचं अधिग्रहण वगैरे केलं जातं बघा, तर त्या केसमध्ये जे आहे भरपाई द्यावी लागते. म्हणून बघा शेतकरी ज्यांनी लागवड वगैरे केलेली आहे सो त्यांना कंपन्सेट होतं, किंवा मग याच्यामध्ये जे आहे की मायनॉरिटी संबंधीचे ज्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या बाबतीत. सो दोन्ही स्टेटमेंट इथं बरोबर आहे. राईट टू प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट जो आहे तर तो लिगल राईट मध्ये आपण घेऊन गेलो होतो, पण हेच करत असताना आपण 2 गोष्टी एकदम क्लिअर केल्या की मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्याच्या प्रॉपर्टीसाठी कंपन्सेशन द्यावं लागेल, आणि दुसरं जे आहे कल्टिवेशन विथ इन स्टॅट्युटरी सिलिंग लिमिट. म्हणजे हे पण महत्वाचं आहे की तुम्हाला जेवढं काही सरकारने जमीन अलोकेट केली आहे की मॅक्झिमम तुमच्याकडे असू शकते तेवढंच कंपन्सेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही 500 एकर जमिनीवर जे लागवड केली असेल तर ते तसं वर्क होणार नाही. ओके, नेक्स्ट वन 40 नंबरचा प्रश्न आहे बघा. भारतीय संविधानाचं कलम 312A काय करतं बघा. 312A जे आहे टू व्हॅरी रिवोक सर्व्हिस कंडिशन प्री 1950 क्राऊन अपॉइंटेड सिव्हिल सर्वंट जे आहे बघा, म्हणजे 1950च्या आधीचे जे सिव्हिल सर्वंट्स होते त्यांच्यासाठी हा सिनॅरिओ आहे. 28th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1972 नुसार हे सिनॅरिओ डील होतो बघा. सो वेगवेगळी जी कलमं आहेत ती आपल्यासाठी महत्वाची आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, भारतीय संविधानाचा भाग 17 कशाशी संबंधित आहे, तर सोपा प्रश्न आहे बघा. ऑफिशियल लँग्वेज है ना, तुम्ही आलात परीक्षेसाठी जे आहे तर आभारी आहोत अशा पद्धतीचा हा प्रश्न. आर्टिकल 343 351 ओके, आर्टिकल 343 to 351 असा याच्यामधला महत्वाचा सिनॅरिओ लक्षात ठेवा. याच्यासाठीची जी कलम आहेत बघा. देन 42 जे आहे भारतीय विधी आयोग. ओके, एक असंवैधानिक आणि बिगरवैधानिक सल्ला संस्था आहे बघा. म्हणजे काय, लॉ कमिशन नॉन स्टॅट्युटरी ऍडवायझरी बॉडी आहे. इट्स रिकमेंडेशन्स आर बाइंडिंग ऑन गव्हर्नमेंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की गव्हर्नमेंटवर असं बाइंडिंग काही नसतं बघा. ओके, सो बऱ्यापैकी जेवढे कमिशन्स आहेत ते नॉन बाइंडिंगच आहेत. सो इथं उत्तर जे आहे ते फक्त अ आहे बघा. गव्हर्नमेंटवर जे आहे शिफारस घेतं. आता बऱ्याचदा कसं असतं ना
की बऱ्यापैकी सगळे जे काही कमिशन्स कमिट्या ते सरकारच नियुक्त करतं. सरकार नियुक्त करतं म्हटल्यानंतर सरकारच्या मर्जीतली लोक किंवा सरकारशी कमिटेड असणारी लोक तिथं मॅक्झिमम असतात, किंवा सरकारला वाटलं की खरंच न्यूट्रली ही गोष्ट झाली पाहिजे तर त्या केसमध्ये पण सरकार तसं करतं आणि सरकार तिथल्या ज्या आहेत शिफारसींचा विचार नक्कीच करतं. फक्त सिनेरिओ एकदम क्लिअर आहे याच्यामध्ये की तुम्हाला हा आग्रह धरता येत नाही की त्यांनी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ऐकल्या पाहिजेत. ओके, सो ही एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. देन नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी संबंधी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे आणि विविध राज्यांमध्ये शाखा कार्यालय आहे. याच्यामध्ये बनावट नोटा आणि दहशतवादी निधी प्रकरणांसाठी विशेष PFF सेल कार्यरत आहे. बरोबर आहे बघा. आणि हे पण लक्षात ठेवा की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पहिले फक्त टेररिझमसाठी वर्क करत होती, पण आता जे आहे बनावट नोटा फेक करन्सीच्या बाबतीत पण ते डील करतं. NIA चे प्रमुख महासंचालक असतात. नियुक्ती केंद्र सरकार करते आणि राज्याच्या पोलीस महासंचालकाप्रमाणे अधिकार त्यांना आहेत. सो NIA गृह मंत्रालयाच्या प्रशासनाखाली काम करतं आणि तपासादरम्यान राज्य सरकारने त्याला मदत करणे आवश्यक नसते. संबंधच येत नाही. आपल्या देशाच्या सोव्हरेनिटी सिक्युरिटीसाठी जी यंत्रणा काम करते तिला जर तुम्ही मदत नाही करणार किंवा आवश्यकता नाहीये तर मग ते गडबड होऊन जाईल. उत्तर जे आहे ते फक्त अ आणि ब. प्रत्येक राज्य सरकारला यांना मदत करणं बंधनकारक आहे आणि ते बंधन त्यांच्यावर असणारच आहे. बघा, शेवटी मुद्दा कसा येतो की आपली जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला जर राज्यांनी कॉपरेट नाही केलं तर मग तिच्यातून प्रॉब्लेम्स वाढू शकतात. देन बाल हक्क संरक्षक आयोग कायदा 2005 अंतर्गत राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या संमतीने प्रत्येक जिल्ह्यात एक सत्र न्यायालयाला बाल न्यायालय म्हणून घोषित करू शकतं. बरोबर आहे, कारण लहान मुलांसंबंधीचे जे इश्यू आहे ते सॉर्ट आउट झाले पाहिजे. प्रत्येक बाल न्यायालयासाठी राज्य सरकार एक विशेष सरकारी अभियंत्याची नियुक्ती करतं ज्याचा वकील अनुभव किमान 7 वर्ष असणं अपेक्षित आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. देन नेक्स्ट वन, भारताचे सॉलिसिटर जनरल संबंधीचा प्रश्न आहे बघा. त्यांच्यासाठी संविधानातलं कलम 73 तर हे नाही बघा. हे कुणासाठी आहे? अटॉर्नी जनरल साठी आहे, नॉट फॉर सॉलिसिटर जनरल. सॉलिसिटर जनरल हे महान्यायवाद्यांना त्यांच्या शासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मदत करतात. सॉलिसिटर जनरलचा डायरेक्ट उल्लेख आपल्याला आपल्या संविधानामध्ये सापडत नाही आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी डील करत असतात. सो इथं जे आहे तुमचं जे उत्तर आहे बघा तर ते फक्त आणि फक्त ब आहे. ओके, सो 45 मध्ये जे आहे. त्याच्यानंतर जे आहे बघा 46 जे आहे, 46 मध्ये मंडल खटला जो आहे बघा त्याच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मागासवर्गीयांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी एक कायमस्वरूपी वैधानिक संस्था स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना 1993 मध्ये एक वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली होती बघा. 102व्या घटनादुरुस्ती कायदा 2018 द्वारे संविधानामध्ये कलम 338B समाविष्ट करून NCPC ला घटनात्मक दर्जा देण्यात आला. सो सर्व स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, कारण घटनात्मक दर्जा जो आहे तो नंतरच्या काळामध्ये इथं डील होतो. सो बेसिकली तुम्हाला जे आहे 102B घटनादुरुस्ती आणि 338B जे आहे ते माहीत असणं अपेक्षित आहे. ओके, सो एवढे सगळे जेवढे काही आयोग आहेत बघा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब, नॅशनल कमिशन फॉर विमेन, हे सगळे प्रिपेअर करून ठेवा, हे महत्वाचे आहेत आपल्यासाठी. देन नेक्स्ट वन जे आहे GST परिषदेच्या रचनेबाबत खालील विधानांचा विचार करा. केंद्रीय अर्थमंत्री परिषदेचे अध्यक्ष असतात, बरोबर आहे बघा. केंद्रीय महसूल किंवा वित्त मंत्री पण परिषदेचे सदस्य असतात, हेही बरोबर आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष हे परिषदेचे मतदान करणारे सदस्य असतात, हे चुकीचं आहे बघा. त्यांना ते सदस्य आहेत, इन्व्हाइटी आहेत, पण ते मतदान करू शकत नाही, त्यांना मतदानाचे अधिकार नाही. राज्यांकडून आलेले परिषदेचे सदस्य एकाची उपाध्यक्ष म्हणून त्यातून निवड होते. त्यामुळे जिथं आहे अ, ब आणि ड हे आपलं उत्तर आहे 47 मध्ये. द नेक्स्ट वन, आदिवासी लोकसंख्येचं प्राधान्य हे एका क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठीचा एक निकष. आता बघा, शेड्यूल एरिया म्हणून ज्यावेळेस तुम्ही घोषित कराल तर काय निकष असतात? अनुसूचित क्षेत्र घोषित करताना त्या क्षेत्राची सघनता आणि योग्य आकार विचार घेतला जातो की तिथं किती डेन्सिटी आहे. शेजारच्या भागाच्या तुलनेत त्या क्षेत्राचं आर्थिक मागासलेपण हा जो निकष आहे तो नाहीये, तर हे चुकीचं आहे बघा. आर्थिक मागासलेपण जे आहे हा निकष तिथं आहे, तुम्हाला बघावं लागेल ना इकॉनॉमिकली किती बॅकवर्ड आहे. त्याच्यानंतर जिल्हा, ब्लॉक, तालुका सारख्या सक्षम प्रशासकीय घटक असणे हा निकष आहे. सो इथं उत्तर जे आहे ते आपलं अ, ब, ड असं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की वेगवेगळे जे निकष आहेत कुठल्याही याचे तुम्ही जर हे शांततेने बघितलं, याच्याकरता तुम्हाला पुस्तक वाचायची पण गरज नाही आहे. सोशली
इकॉनॉमिकली, कल्चरली तुम्ही किती बॅकवर्ड आहात, तो रिजन कसा आहे ते बघितलं जातं बघा. त्याच्यानंतर जे आहे राज्यपालांचे जे न्यायिक अधिकार आहेत त्याच्या संबंधीचे स्टेटमेंट्स आहेत. राज्यपाल जे आहे कुठल्याही कायद्याच्या विरोधात मध्ये जे आहे दोषी ठरलेला जो व्यक्ती असतो त्याला क्षमा, स्थगिती, विराम किंवा सूट देऊ शकता. आता इथं तुम्हाला जर कन्फ्युजन झालं हे काय रिमिट वगैरे जे आहे तर ते इंग्लिश प्रश्न तुम्ही बघू शकता. संबंधित राज्य उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपतींद्वारे राज्यपालांचा सल्ला घेतात, हेही बरोबर आहे. ओके, हे जे आपण इकडे बघितलं बघा, पार्डन, रिप्राईव्ह, रिस्पाईट, रिमिट, कम्युट, ओके, ह्या गोष्टी आहेत. राज्यपाल उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, पदस्थापना आणि पदोन्नती करतात. सो हे पण बरोबर आहे बघा. राज्यपाल उच्च न्यायालय राज्य लोकसेवा आयोगाच्या सल्ल्याने राज्याच्या न्यायिक सेवेतील जिल्हा न्यायाधीशाव्यतिरिक्त व्यक्तींची नियुक्ती करतात. सो इथं जे आहे अ, ब, क, ड सर्वचे सर्व स्टेटमेंट जे आहेत तर ते बरोबर आहेत बघा. त्याच्यानंतर पॉलिटीचा शेवटचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे, बरोबर आहे. संविधानाने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी किमान वयोमर्यादा निश्चित केलेली आहे तर नाही. रिटायरमेंटचे एज आहेत बघा, सुप्रीम कोर्ट 65, हायकोर्ट 62 जे आहे, पण मिनिमम किती एज असलं पाहिजे हे न्यायालयाने सांगितलेलं नाही. एखादी व्यक्ती सलग 10 वर्षे उच्च न्यायालयात वकील असेल तर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होऊ शकते का, तर बरोबर आहे अ आणि क. सो 50 जे आहे त्याचं उत्तर जे आहे बघा तर ते अ आणि क आहे. सो पॉलिटीच्या बाबतीमध्ये आता काही प्रश्न जे आहेत ह्या टेस्ट मधले ते असे आहेत की तुम्ही पीसफुली वाचणं आणि तिच्यातून त्याला रिॲक्ट होणं, तिथूनही तुम्हाला जे आहे अॅक्युरसी मिळते. सो पॉलिटी हा खूप जास्त आउटपुट देणारा विषय. सो त्या केसमध्ये खूप प्रॉपरली तुम्ही पॉलिटिकडे बघणं अपेक्षित आहे. सामान्य विज्ञानाच्या प्रश्नाला सुरू करूयात आपण. ठीक आहे, तर पहिला प्रश्न जर आपण यामध्ये बघितला तर प्राण्यांद्वारे इन्फ्रासॉनिक आणि अल्ट्रासॉनिक ध्वनी लहरींच्या वापराबाबत कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे, तर इन्फ्रासॉनिक आणि अल्ट्रासाऊंड किंवा अल्ट्रासॉनिक त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की 20 हर्ट्झ पेक्षा जर कमी असेल तर आपण काय म्हणूयात, इन्फ्रासॉनिक असं म्हणूयात, इन्फ्रा. ओके, आणि अल्ट्रा कधी म्हटलं जाईल याला, तर 20,000च्या वर असेल तर 20,000 हर्ट्झ यावरती जर फ्रिक्वेन्सी असेल तर काय म्हणूयात आपण त्याला, अल्ट्रासाऊंड किंवा अल्ट्रासॉनिक असं म्हणूयात. ठीक आहे, मग आता काही जे प्राणी आहेत बघा या माध्यमातून जे आहे कम्युनिकेशन करतात. ठीक आहे, आता कम्युनिकेशन करताना मानवाला जे आहे या पद्धतीचा ध्वनी ऐकू येत नाही. याचं मूळ कारण असं आहे की 20 हर्ट्झ आणि 20,000 हर्ट्झ याच्या दरम्यान जे आहे मानवाची ऐकण्याची क्षमता असते. तर वाक्य जे आहे ते वाक्य बघूयात आपण. पहिलं वाक्य दिलेलं आहे की हत्ती आणि वेल प्रचंड अंतरावरती संवाद साधण्यासाठी इन्फ्रासॉनिक ध्वनी लहरींचा वापर करतात. आता बेसिकली याच्यामध्ये काही प्राणी आहेत बघा जे पर्टिक्युलर फक्त इन्फ्रासॉनिकचा वापर करतील आणि काही जे आहेत ते अल्ट्रासॉनिकचा वापर करतील. जसं की वटवाघूळ आहे, अल्ट्रासाऊंडचा जे आहे ते वापर करतात आणि हत्ती जो आहे तर तो इन्फ्रासॉनिकचा वापर करतो. तर हे काही सिलेक्टेड ॲनिमल्स आहेत बघा, प्राणी, हे आपल्याला इथे माहिती पाहिजे. ठीक आहे, तर पहिलं वाक्य जे आहे ते बरोबर आहे. दुसरं वाक्य आहे बघा, वटवाघळे अंधारात इन्फ्रासॉनिक लहरी उत्सर्जित करून शोधून त्यांचा मार्ग शोधतात आणि शिकार करतात. तर इन्फ्रासॉनिक येणार नाही बघा, अल्ट्रासॉनिक जर असतं तर वाक्य बरोबर असलं असतं. वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. तिसरं आहे की गेंडा एकमेकांशी 5 हर्ट्झ इतक्या कमी वारंवारतेचा वापर करून संवाद साधता, जे अल्ट्रासाऊंडच्या श्रेणीत येते. तर अल्ट्रासाऊंड नाही, इन्फ्रासाऊंडच्या श्रेणीमध्ये येते बघा. ठीक आहे, तर वाक्य जे आहे पार्शली बरोबर आहे, पण पुढे जो आहे अल्ट्रासाऊंड असल्यामुळे क सुद्धा इथे चुकीचं असणार आहे. डेफिनेशन जर माहिती असेल तर इझिली हा प्रश्न सॉल्व्ह होतो. पुढे आहे बघा, डॉल्फिन आणि पॉर्पॉइज पाण्याखाली वस्तू आणि शिकार शोधण्यासाठी इकोलोकेशनचा अल्ट्रासॉनिक लहरींचा वापर करतात. ठीक आहे, तर डॉल्फिन तर बेसिकली आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये जर समजा पॉर्पॉइज वगैरे जरी माहिती नसेल पण डॉल्फिन आपल्याला जे आहे बेसिकली माहितच असते, कारण की नॅशनल दर्जा पण आहे बघा, बरोबर. त्याबरोबर अल्ट्रासाऊंड जे आहे त्याचा वापर केला जातो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तर सुसू नावाची जी डॉल्फिन आहे बघा, ठीक आहे, बऱ्याच वेळेस जे आहे ब्लाइंड डॉल्फिन पण आपण म्हणून ओळखतो. तर इकोलोकेशनचा वापर केला जातो व्हिज्युअली जे आहे इम्पेअर्ड असल्यामुळे. तर ड जे आहे ड सुद्धा इथे बरोबर आहे. ठीक आहे, तर अ आणि ड हे आपलं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 52. विचारलेला आहे की विविध प्रकाशीय घटना आणि प्रकाश प्राण्यांच्या डोळ्यांशी कसा संवाद साधतो. ठीक आहे, याबद्दल कोणती विधाने बरोबर आहे. आता बेसिकली इथे काय की लाईट जे आहे बघा, लाईटच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, त्यावरती तुम्हाला स्टेटमेंट इथे दिलेले आहे. ओके,
तर पहिले जे आहे बघा, प्राथमिक इंद्रधनुष्य हे पाण्याचा थेंब सूर्याच्या प्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण आणि पूर्ण अंतर्गत परावर्तन यांच्या संयोगातून तयार होते. ठीक आहे. तर रेनबो जो आहे बघा, इंद्रधनुष्य, याच्या संदर्भात एक वाक्य लक्षात ठेवायचं. यामध्ये रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन ऍज वेल ॲज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि त्याचबरोबर डिस्पर्शन. ओके, डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. या सर्व संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला ह्या फेनॉमेनामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर इंद्रधनुष्य आहे आणि त्याचबरोबर जे आहे रेनबो मध्ये या गोष्टी घडतात. तर बेसिक आहे बघा, फॅक्ट आहे ते इथे आपल्याला वाक्य बरोबर आलेलं दिसतं. तो आहे बघा, स्वच्छ आकाशाचा निळा रंग आणि पहाटे सूर्याचा लालसर दिसणे हे दोन्ही प्रकाशाच्या विखुरण्यामुळे घडतात. ठीक आहे. तर मग स्कॅटरिंग ऑफ लाईट जे आहे, ठीक आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट मुळे जे आहे बेसिकली हा फेनॉमेना आपल्याला बघायला मिळतो. तर बस सुद्धा इथे बरोबर आहे. त्यानंतर पाण्यात अंशतः बुडवलेली सरळ काठी वाकलेली दिसणे हे प्रकाशाच्या विवर्तनाचा परिणाम आहे. तर विवर्तनाचा परिणाम नाहीये. हा कशाचा परिणाम आहे? तर रिफ्रॅक्शनचा आहे. ठीक आहे. तर क सुद्धा हे चुकीचं आहे बघा. त्यानंतर पुढे आहे, मांजरीसारख्या अनेक निशाचर प्राण्याच्या डोळ्यात रेटिना मागे टेपेटम ल्युसिडम नावाचा थर असतो, जो रात्रदृष्ट्या वाढवण्यासाठी रेटिनातून प्रकाश परत परावर्तित करतो. तर एकदम अगदी जे आहे फॅक्ट हा बरोबर आहे. जसं की ह्युमन मध्ये जे आहे तुम्हाला डोळे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रकाश जो आहे तो रिफ्लेक्ट होताना जो आहे रात्रीच्या वेळेस तो ग्लो होताना तुम्हाला डोळे दिसणार नाही. परंतु काही प्राण्यांमध्ये जे आहे हा फेनॉमेना आपल्याला बघायला मिळतो. जसं की मांजर वगैरे असेल तर रात्रीच्या टाइमला जे आहे तर त्यांचे डोळे जे आहेत तर ते चमकतात बघा. ठीक आहे. बेसिकली या एव्होल्युशनच्या स्ट्रॅटेजीज आहेत कशासाठी? तर शिकार करण्यासाठी, हंटिंगसाठी. ओके. तर अ, ब आणि ड हे आपलं पर्याय उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 53. ठीक आहे. तर इथे विचारलेलं आहे बघा की मोह स्केल बाबत कोणती विधाने बरोबर आहे. आता मोह स्केल कशाच्या संदर्भात रेफर केली जाते? तर एक शब्द लक्षात ठेवा, ते आहे स्क्रॅच. ओके. तर स्क्रॅच मध्ये जे आहे बघा बेसिकली आपण म्हणतो की एखाद्या वस्तूला किती लवकर स्क्रॅच पडतो तर त्याला रेजिस्टन्स निर्माण करणे हे कशाने मोजलं जातं? मोह स्केलनं मोजलं जातं. ठीक आहे. बऱ्याच वेळेस याला असंही संबोधलं जातं की टफनेस मोजलं जात आहे, रिजिडनेस मोजलं जात आहे. ठीक आहे. पण बेसिक जर कन्सेप्ट आपण बघितले तर ते काय आहे? स्क्रॅच रेजिस्टन्स. ओके. तर मोह स्केल म्हणजे एखादा पदार्थ किती सॉफ्ट आहे आणि किती तो हार्ड आहे याच्यावरून त्याचं स्क्रॅच लेवल जे आहे ते ठरत असणार. ठीक आहे. आता बघा पहिलं जे वाक्य दिलेलं आहे की हे खनिजांचे सापेक्ष ओरखडा, ठीक आहे, म्हणजे स्क्रॅच रोधकाचा मोजमाप करते. पहिलं वाक्य जे आहे ते बरोबर आहे. दुसरं आहे की कडकपणाच्या मोजमापात हे स्केल पूर्णपणे रेषीय आहे. तर पूर्णपणे रेषीय नाहीये बघा. ठीक आहे. आता रेषीय स्केलचा जो आहे अर्थ काय होतो तो समजून घेऊयात आपण. रेषीय स्केल म्हणजे काय? समजा एखादा पदार्थ आहे, आता टफनेस बद्दल जे आहे आपण संदर्भ घेऊया. समजा 1 क्रमांकावरती एखादा पदार्थ आहे, 2 क्रमांकावरती एक पदार्थ आहे, 3 क्रमांकावरती जे आहे एक पदार्थ आहे. ठीक आहे. तर या तिन्ही पदार्थांमध्ये काय आहे? सेम पद्धतीचा जो आहे अंतर बघायला मिळतो. कशाच्या संदर्भात? तर टफनेसच्या संदर्भात. ठीक आहे. म्हणजे 1 नंबरवरती जो असेल तो जेवढा टफ आहे त्याच्या 2 पट काय टफ असणार? 2 नंबर. या 2 पेक्षाही पुन्हा 2 पट जे आहे हा तिसऱ्या क्रमांकावरचा जो आहे टफ असणार. म्हणजे काय आहे की जशी जशी आपली स्केल वाढत जाते त्याच सेम पटीने जे आहे टफनेस किंवा रिजिडनेस जे आहे पुढे पदार्थाची वाढत जात आहे. म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन जे आहे, इक्वल मल्टिप्लिकेशन आपल्याला बघायला मिळतं. याला आपण काय म्हणतो? लिनियर स्केल असं म्हणतो. परंतु मोह स्केलवरती असं बिलकुल पण होत नाही. ठीक आहे. आता मोह स्केलचा काय अर्थ आहे बघा. आता समजा 10 क्रमांकावरती जे आहे डायमंड आहे, बरोबर. त्याचबरोबर टाल्क जो आहे बघा, टाल्क, तर टाल्क आपल्याला बघायला मिळतो 1 क्रमांकावर आहे. ठीक आहे. तर आता टाल्क जर इथे 1 क्रमांकावरती असेल आणि डायमंड जो आहे 10 नंबरवरती आहे, याचा अर्थ असा नाही की हे सेम पद्धतीने जे आहे 10 पटीने किंवा 20 पटीने जे आहे ते हार्ड असणार आहे. ठीक आहे. तर हे 100 पटीने, 150 पटीने किंवा 1000 पटीने सुद्धा जे आहे टफनेस इथे समजल्या जाऊ शकतो बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा
क मध्ये दिलेला आहे की हिरा 10च्या रेटिंगसह स्केलवरती सर्वोच्च स्थानी आहे. सर्वात टफेस्ट आणि हार्डेस्ट स्क्रॅच रेजिस्टर मटेरियल कोणता असेल तर डायमंड आहे बघा. ठीक आहे. चौथं दिलेलं आहे की टाल गेज या स्केलवरती सर्वात मऊ खनिज आहे, म्हणजे सर्वात सॉफ्ट आहे बघा. 1 क्रमांकावरती ते आपल्याला बघायला मिळणार बघा इथे. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, ह्या आपल्याला इथे माहिती पाहिजे. त्यानंतर उत्तर असणार आहे अ, क आणि ड. ठीक आहे. पर्याय क्रमांक आहे 2. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 54. बघा आता विचारलेला आहे की धातूंच्या कडकपणाबाबत कोणती विधाने जी आहेत तर ती बरोबर आहेत. ठीक आहे. तर पहिलं जे विधान दिलेलं आहे बघा, ते दिलेलं आहे की ही प्रयुक्त शिअर स्ट्रेस अंतर्गत विरूपपणास प्रतिकार करण्याची धातूची क्षमता आहे. ठीक आहे. आता बघा रिजिडिटी म्हणजे काय, की एखादा जो धातू आहे तो किती कठीण आहे हे आपल्याला जे आहे यावरून ठरवता येतं. ठीक आहे. आता धातू कठीण असणे म्हणजे काय, तर बेसिकली त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते लवकर फोल्ड होत नाही किंवा मोल्ड होत नाही, याचा असा अर्थ होतो. तर आता स्ट्रेस जर आपण दिला आणि जो धातू आहे तर तो रिजिड आहे किंवा कडक आहे, तर ऑब्व्हियसली जे आहे इथे आपल्याला प्रतिकार दिसणार आहे. बरोबर. एखादा लोखंडाचा पाईप जर तुम्ही हातामध्ये घेतला, त्याच्यावरती तुम्ही स्ट्रेस निर्माण केला, म्हणजे त्याला बेंड करायचा तुम्ही प्रयत्न केला, तर ऑब्व्हियसली जे आहे ते लवकर बेंड होणार नाही. मग हे जे रेजिस्टन्स तुम्हाला दिसतं हे कशामुळे आहे, धातूच्या कडकपणामुळे आहे. ठीक आहे. तर पहिलं जे आहे हे वाक्य ते बरोबर आहे बघा. दुसरं आहे की रिजिडिटी औपचारिक पद्धतीने जे आहे साहित्याच्या शिअर मॉड्युलस द्वारे मोजली जाते. ठीक आहे. तर हे जे आहे हे सुद्धा इथे बरोबर आहे. ठीक आहे. तर रिजिडिटी जी आहे ती तुम्हाला मोजता येते मॉड्युलस द्वारे. तिसरं जे आहे धातूचे तापमान वाढवल्याने साधारणपणे त्याची रिजिडिटी जी आहे ती वाढते. तर हे वाक्य चुकीचं आहे बघा. आता कोणत्याही धातूपासून जे आहे आपल्याला जेव्हा नवीन काही एखादी वस्तू बनवायची असेल, फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा तुम्हाला नवीन भांडी तयार करायची आहे, तर नवीन जे आहे मूर्ती स्टॅच्यू तुम्हाला तयार करायचा आहे धातूपासून, आपण जनरली काय करतो, त्याला जे आहे मेल्ट करतो, तापमान त्याचं वाढवतो, म्हणजे ते काय होतात, धातू जे आहे मऊ होतात. बरोबर. तर कठोरपणा जो आहे त्याच्यामध्ये रिजिडिटी जी आहे ती वाढते की कमी होते, तर ती ऍक्च्युली कमी होते. क जे विधान आहे ते चुकीचं आहे. पुढे दिलेलं आहे की अत्यंत रिजिड धातू नैसर्गिकरित्या अत्यंत तन्य असतात. ठीक आहे. मग फ्लेक्झिबल आहेत का, तर फ्लेक्झिबल सुद्धा नाही. ठीक आहे. जेवढं जास्त रिजिड तेवढं ते कमी फ्लेक्झिबल आहे. ठीक आहे. उत्तर काय असणार आहे आपलं, तर उत्तर असणार आहे अ आणि ब. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर इथे असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 55. ठीक आहे. विचारलेला आहे की प्राण्यांमधील शीतसुप्त अवस्था जी आहे ज्याला आपण हायबरनेशन असं म्हणतो. ठीक आहे. तर हायबरनेशन या संकल्पनेत जे आहे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर हायबरनेशन मध्ये बेसिकली चयापचयाचा जो दर आहे म्हणजे डायजेशन लेवल, ओके, हृदयाचे ठोके आणि शरीराचे तापमान यामध्ये मोठी घट होते. तर ही बेसिकली डेफिनेशन आहे बघा कशाची, हायबरनेशनची. आता हे का केलं जातं, कारण की जनरली जे एनर्जी आहे तर ही रिसोर्सेस कमतरता असल्यामुळे मिळवली जात नाही. आता आपल्याला ऊर्जा जी आहे ती वाचवायची आहे, मग तो प्राणी काय करतो, बेसिकली हायबरनेशन या अवस्थेमध्ये तो जातो. तर आपण शीतसुप्त अवस्था सुद्धा असं म्हणतो. यामध्ये ऊर्जा वाचवण्यासाठी डायजेशन लेवल, हृदयाचे ठोके आणि शरीराचं तापमान हे कमी केलं जातं, म्हणजे ऊर्जा जी आहे कमीत कमी खर्च होईल. ठीक आहे. पहिलं वाक्य इथे बरोबर आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे की मार्मोट्स आणि आर्कटिक ग्राउंड स्क्विरल्स हे खऱ्या शीतसुप्त अवस्थेचे उदाहरण आहेत. ठीक आहे. तर खरी शीतसुप्त अवस्था जी आहे बघा याच्यामध्ये आपल्याला ट्रू हायबरनेशन बघायला मिळतं, ज्यामध्ये या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्याला बेसिकली बघायला मिळतात. त्यानंतर पुढे आहे अस्वले जे आहे किंवा भालू जे आपण म्हणतो. ठीक आहे. तर या खऱ्या शीतसुप्त अवस्थेमध्ये जातात, तिथे त्यांच्या शरीराचे तापमान गोठण बिंदूच्या जवळ पोहोचते. ठीक आहे. तर हे पॉसिबल नाहीये बघा. असं जर असल्यास जे आहे तिथे तो मृत पावणार म्हणजे डेड होऊन जाईल बघा. ठीक आहे. तर इथे जे आहे बघा ट्रू हायबरनेशन मध्ये अस्वल जात नाही. ठीक आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रू हायबरनेशन मध्ये जे आहे अस्वले जे ते जात नाही. तर त्याच्याऐवजी जे आहे बघा टोरपोर अवस्थेमध्ये ते जातात. हा शब्द लक्षात ठेवा. कोणता शब्द आहे, टॉर्पोर. ठीक आहे. तर टॉर्पोर अवस्थेमध्ये काय तर ते बेसिकली जातात. पुढे आहे शीतसुप्तीची प्रक्रिया केवळ वातावरणातील तापमान कमी झाल्यामुळे होते. ठीक आहे. तर केवळ याच्यामुळे होत नाही, तर याच्यामध्ये बघा संसाधने कमी असणे, बाह्य जी परिस्थिती आहे, वातावरण आहे, या सर्व गोष्टी ज्या याच्यामध्ये मॅटर करतात. तर अ आणि ब हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1.
पुढचा प्रश्न बघूया. ठीक आहे, तर जोड्या लावा. ठीक आहे, तर असा जो आहे प्रश्न दिलेला आहे पहिला आणि दुसरं. ठीक आहे, तर पहिल्या याच्यामध्ये आम्ल आहे, मिश्रण आहे. दुसऱ्या याच्यामध्ये जे आहे त्याचे जे आहे केमिकल नाव दिलेले आहे बघा. ठीक आहे, तर ॲक्वारेजिया जे आहे बघा बेसिकली, ॲक्वारेजिया म्हणजे काय? ॲक्वारेजिया म्हणजे याच्यामध्ये बघा आपल्याला 3 पार्ट्स HCl आणि 1 भाग HNO3 याचं मोलर प्रमाण जे आहे आपल्याला ॲक्वारेजिया मध्ये जे आहे बघायला मिळतं बघा इथे. ठीक आहे, त्यानंतर कॅरोज ऍसिड जे आहे, कॅरोज ऍसिडला जे आहे काय म्हटलं जातं, तर याला जे आहे H2SO5 म्हणजेच काय पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड हे सुद्धा याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर कॅरोचे जे आम्ल आहे ही ते याची जी आहे जोडी लागणार. त्यानंतर तिसरं जे आहे ओलियम, ओलियम जे आहे आपल्याला माहिती की सल्फ्युरिक ऍसिड सोबत ते संदर्भात येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मार्शलचे जे आम्ल आहे हे बेसिकली काय आहे H2SO8 म्हणजेच काय की पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड आहे. ठीक आहे, आता यांचा जर आपण उपयोग बघितला तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जे आहे यांचा उपयोग केला जातो. मेडिसिन सेक्टरमध्ये सुद्धा केला जातो, केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा केला जातो, पेपर अँड पल्प इंडस्ट्री जे आहे यामध्ये जे आहे या आम्लांचा जो आहे वापर केला जातो बघा इथे. ठीक आहे, तर वेगवेगळे जे आहे त्यांचे उपयोग आहेत. ओके, तर बेसिकली इथे कन्फ्युज होऊ नका. ओके, पॅरॉक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा पॅरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड असेल. ठीक आहे, तर इथे जे आहे बेसिकली मोनो ऑक्साईड आणि डायऑक्सिड. ठीक आहे, डायसल्फ्युरिक आणि मोनोसल्फ्युरिक या दोन्हीच इथे अंतर आहे बघा. ठीक आहे, तर कारोचे आम्ल आणि मार्शलचे आम्ल. ठीक आहे, या पद्धतीने जे आहे ती जोडी इथे लागणार. तर बघा अ जे आहे 4 आणि 4 आहे, त्यानंतर ब चे जे आहे 2 आहे. तर ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. ठीक आहे, तर पुढे विचारलेला आहे बघा पुन्हा जोड्या लावा जे आहे आपला प्रश्न दिलेले आहे. तर ॲनेलिडा मध्ये बघा जे याचे वर्ग आहेत, ठीक आहे, किंवा सब फायलम जे आहेत उपवर्ग. ठीक आहे, तर हे इथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पॉलिकायटा, ऑलिगोकिटा, हिरोडिनिया आणि आर्क ॲनेलिडा. ठीक आहे, या संदर्भात यांचे जे फीचर्स आहेत बघा हे दिलेले आहे. आता ॲनेलिडामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त हे जे पॅरापोडिया जे आहे बघा, पॅरापोडिया ओके आणि सेटी आणि पॅरापोडिया ही दोन नाव तुम्हाला विसरायची नाही. ठीक आहे, तर हे दोन्ही काय आहेत, जे त्याचे जे लिम्स आहेत बघा, म्हणजे त्याचे जे पाय आहेत, ठीक आहे, ज्या संदर्भात ते चालतात ॲनेलिडा, त्या संदर्भात जे आहे ही नाव आपल्याला आलेली दिसतात. तर हे आहे किंवा नाही किंवा यांचं कार्य काय पद्धतीचं आहे यावरून जे आहे यांचं क्लासिफिकेशन इथे ठरत असतं बघा. ठीक आहे, आता बघा पॉलिकायटा जे आहे याचा संदर्भ आपल्याला प्रामुख्याने सागरी आहे. याच्यामध्ये पॅरापोडिया असतात. ओके, आणि ट्रोकोफोर लार्वाद्वारे जे आहे अप्रत्यक्ष विकास होतो. ठीक आहे, तर ज्या लार्वा आहेत बघा, ठीक आहे, तर लार्वाच्या संदर्भात लक्षात ठेवा ट्रोकोफोर लार्वा याच्यामधून जे आहे यांचा विकास होतो. दुसरा आहे ऑलिगोकायटा. ठीक आहे, तर ऑलिगोकायटामध्ये बघा बेसिकली आपल्याला जमिनीवरील किंवा गोड्या पाण्यातील क्लायटेलम असते आणि पॅरापोडिया याच्यामध्ये नसतात. ठीक आहे, मग जर ज्याच्यामध्ये पॅरापोडिया नसेल ते कोण असणार आहे, ऑलिगोकायटा असणार आहे. ठीक आहे, मग ब ची जी जोडी आहे ती 4 सोबत असेल, अ ची जी आहे 2 सोबत असणार आहे बघा. त्यानंतर तिसऱ्यामध्ये बघा हिरोडिनिया जे आहे त्याला आपण लीच असं म्हणतो बरोबर, जे आहे जळू जे आहे बघा, जे रक्त पितात बरोबर, लीच. हिरोडिनियामध्ये बघा बेसिकली सिलॉमिक पोकळी अत्यंत कमी झालेली असते आणि बोट्रिओइडल टिश्यूने भरलेली असते. खंडांची संख्या निश्चित असते. ठीक आहे, तर हे हिरोडिनियाचं काय बेसिकली फीचर आहे. त्याच्यानंतर आहे पुढे आर्क ॲनेलिडा. ठीक आहे, आर्क ॲनेलिडा म्हणजे काय, हे केवळ सागरी आत्मीय रूपे आहेत, एन्शियंट आहेत बघा. त्यानंतर बहुतेकदा स्पष्ट सेटा आणि पॅरापोडिया याच्यामध्ये नसतात. ठीक आहे, तर जुने असल्यामुळे काय पॅरापोडिया वगैरे याच्यामध्ये जवळपास नसतो. तर ड ची जी जोडी आहे तर ती 3 सोबत इथे लागणार आहे बघा. ठीक आहे, आता बघा इथे पर्याय क्रमांक जर तुम्ही इथे बघितला ओके, तर इथे जे आहे बघा उत्तर जे आहे 2 असणार आहे. अ ची जी जोडी आहे 2 सोबत आहे, ब जे आहे 4 आहे. ओके, क जे आहे तर ते 1 आहे आणि ड जे आहे तर ते 3 असणार आहे. ठीक आहे, 57 जे आहे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक आहे 58. ठीक आहे, रुदरफोर्ड वरती प्रश्न आहे बघा, खूप इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, रुदरफोर्ड यांचं तुम्हाला माहिती आहे कोणता एक्सपेरिमेंट आहे, तर अल्फा स्कॅटरिंग नावाचा एक्सपेरिमेंट आहे बघा. ठीक आहे, तर अल्फा स्कॅटरिंग मध्ये यांनी काय केलं होतं बेसिकली की जे गोल्ड पार्टिकल्स आहेत बघा, तर याला कशा पद्धतीने हे जे फोटॉन्स आहेत हे रिफ्लेक्ट होतात किंवा पास होतात हे यांनी याच्यामध्ये बघितलं होतं. ठीक आहे, मग स्कॅटरिंग ऑफ लाईट जी आहे ती याच्यामध्ये बघायला मिळाली होती आपल्याला. तर याच्यामध्ये काढलेल्या आणि थॉम्सन मॉडेल फोडून
काढणाऱ्या अचूक निष्कर्षाचे खालीलपैकी कोणते विधान योग्य वर्णन करते? तर बघा, पर्याय क्रमांक 2 जे आहे, अणूचे बहुतेक वस्तुमान आणि त्याचे धनप्रभार अत्यंत लहान अशा मध्यवर्ती भागात एकटावलेले असतो. ठीक आहे, तर हे बेसिकली स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे 59. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे बघा. पुन्हा जे आहे मानवी कर्ण किंवा कान या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे की साऊंड जो आहे तो कशा पद्धतीने आपल्याला ऐकायला येतो, ठीक आहे, काय प्रोसेस घडते. तर कानामध्ये बघा बेसिकली जी हाडं असतात किंवा जी मसल्स आहेत, ठीक आहे, तर यांचा क्रम जो आहे तो आपल्याला लावलेला दिसून येतो. ठीक आहे, तर पहिले जे असणार आहे बघा मेलियस जे आहे, ठीक आहे, तर आउटर याच्यामध्ये जो आहे हा आपल्याला पार्ट जो आहे तो बघायला मिळतो. मिडर याच्यामध्ये बघा आपल्याला इंकस बघायला मिळतो आणि एकदम जो इनर आहे, इनर मध्ये आपल्याला स्टेप्स बघायला मिळतो. ठीक आहे, तर मॅलियस, इंकस आणि स्टेप्स, ठीक आहे, तर या स्टेजेस मध्ये जे आहे साऊंड आपल्या कानामध्ये जो आहे एंटर करतो. मग आता पुढे आहे बघा की गोलाकार खिडकी आहे की अंडाकृती खिडकी आहे. तर ओव्हल शेप जी आहे बघा, तर याच्या माध्यमातून जे आहे ते पार होणार. ठीक आहे, काय ध्वनी. आणि शेवटी जे आहे तर कॉक्लिअर द्रवाचे विस्थापन इथे होताना दिसून येते बघा. ठीक आहे, तर कॉक्लिअरमध्ये जाऊन पोहोचते. जरी तुम्हाला ह्या स्टेजमध्ये कन्फ्युजन असेल गोलाकार आहे की अंडाकृती आहे, तरी पण एक लक्षात ठेवा की स्टेप्सच्या नंतर जी स्टेज येणार तर तिथे कॉक्लिअर जे आहे, कॉक्लिअर फ्लुइड, कॉक्लिअरमध्ये जो आहे तो साऊंड जाणार आहे. इव्हन तुम्हाला एवढं जरी जे आहे आठवलं तिथे एक्झाम मध्ये तर तरी तुम्हाला इझिली इथे प्रश्न सॉल्व्ह होतो. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर हायड्रोजनच्या शोधाच्या ऐतिहासिक कार्याबाबत. ठीक आहे, तर हायड्रोजनचा जो शोध आहे तो कोणी लावला आणि त्यांनी काय एक्झॅक्टली शोधलं? तर पहिले जे आहे बघा अनुक्रमे कोणी प्रथम आम्ल धातू अभिक्रियेद्वारे कृत्रिमरित्या त्याची निर्मिती केली, तर ते व्यक्ती कोण होते? रॉबर्ट बॉईल आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा असे कोण व्यक्ती आहेत ज्यांनी त्याला स्वतंत्र मूलद्रव्य वायू म्हणून अनौपचारिक मान्यता दिली? तर ते होते हेनरी कॅव्हेंडिश. त्यानंतर शेवटचं आहे की कोणी त्याला वॉटर फॉर्मर म्हणजे हायड्रोजिन्स असे नाव दिलं? तर अँटॉइन लॅव्होझियर. ठीक आहे, तर हे शास्त्रज्ञ त्यामागे आहे बघा. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे एखाद्या रुग्णाला जर तीव्र जीवाणू संसर्ग जर झाला त्या संदर्भात परजीवी जंतू जे आहे याला कोण फाईट करण्यासाठी येणार? म्हणजे WBC मध्ये पण प्रकार पडतात बरोबर. त्याचबरोबर ॲलर्जिक प्रतिक्रिया जर असेल तर त्या संदर्भात कोण रिस्पॉन्स देणार? असा जो आहे प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, उत्तर काय असणार आहे? न्यूट्रोफिल्स आणि एझिनोफिल्स. तर हे प्रथमदर्शी काय येणार? फाईट करण्यासाठी इथे येणार आहे बघा. ठीक आहे, तर न्यूट्रोफिल्स जे आहे फर्स्ट रिस्पॉन्डर आहे. ठीक आहे, आणि एझिनोफिल्स जे आहे ते बेसिकली पॅरासाइटला इथे अटॅक करतात हे आपल्याला दिसतं. बाकीचे जे आहेत जसं की बॅसोफिल्स, त्यानंतर लिम्फोसाइट्स वगैरे किंवा मोनोसाइट्स जे आहेत हे बेसिकली व्हायरल वगैरे जे आहे. ठीक आहे, किंवा मग यांच्यानंतर सुद्धा जे आहे लॉंग टर्म साठी जे आहे एझिनोफिल्स वगैरे येतात. ठीक आहे, तर या पद्धतीने जे आहे बघा चौथा पर्याय आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 62 ब्लू बेबी सिंड्रोम. ठीक आहे, कोणती विधाने बरोबर आहेत? तर हे प्रामुख्याने सल्फेटच्या मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण असलेल्या भूगर्भातील पाणी पिल्यामुळे ज्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता मर्यादित होते. ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की नायट्रोजन हा घटक जो आहे हा तुम्हाला विसरायचा नाही. ठीक आहे, जेव्हा कधी ब्लू बेबी सिंड्रोम हा शब्द आला त्याला जोड शब्द कोणता असेल? नायट्रोजन. सल्फर इथे नसता नाही. ठीक आहे, तर सल्फेट इथे जे आहे चुकीचं आहे. याऐवजी जर इथे नायट्रोजन असलं असतं तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. पहिले काय आहे आपलं इथे चूक दिले कारण सल्फेट दिले. ब मध्ये बघा या अवस्थेत हेमोग्लोबिन मधील फेरस लोह हे फेरिक स्थितीत ऑक्सिडाइज होते ज्यामुळे तयार होते जे ऑक्सिजनच्या प्रभावीपणे जे आहे बांधले जाऊ शकत नाही. ठीक आहे, बेसिकली काय आहे की हे जे रूपांतर जे आहे याच्यामध्ये मोठा रोल कशाचा असतो? तर नायट्रेट्सचा असतो, नायट्रेट्सचा. ठीक आहे, मग ह्या गोष्टी ज्या आहेत आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. तर पर्याय क्रमांक जे आहे आपला 2 इथे उत्तर असणार आहे. फक्त आणि फक्त ब हे वाक्य बरोबर आहे. मॅग्नेटिझम मध्ये बेसिकली आपल्याला विचारलेलं आहे की चुंबक आणि चुंबकीय पदार्थांच्या गुणधर्माविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? दोन्ही विधाने इथे चूक आहेत बघा. कारण की बेसिकली इथे काय सांगितलेलं आहे की उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात आणि चुंबकाच्या आत
दक्षिण ध्रुवावरती जे आहे ते समाप्त होतात. ठीक आहे. तर ह्या ज्या चुंबकीय क्षेत्र आहे मॅग्नेटिक फील्ड, तर हे समाप्त होत नाही बघा. हे ऑलरेडी काय लूपमध्ये असतं. ऑलरेडी स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिलेलं बघा, सलग एका बंद लूपमध्ये असतात. जर क्लोज लूपमध्ये असेल तर एंड होऊ शकतं का? हे नाही. साऊथ मधून जे आहे पुन्हा ते नॉर्थ पोल मध्ये जाणार. म्हणजे कंटिन्युअसली कसं आहे, लूप इथे आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे आहे की जेव्हा एखादा फेरोमॅग्नेटिक पदार्थ त्याच्या क्युरी तापमानाच्या वर तापवला जातो तेव्हा त्याचे रूपांतर डायमॅग्नेटिक पदार्थामध्ये होते. तर डायमॅग्नेटिक मध्ये होत नाही. बेसिकली त्याच्या ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत तर या पूर्णपणे काय होतात, संपून जातात बघा. ठीक आहे. तर इथे जे आहे आपल्याला आयरनचं जर आपण उदाहरण घेतलं तर 770 डिग्री सेल्सिअस या तापमानावरती जेव्हा आपण क्युरी टेम्परेचर वरती बियॉन्ड जर त्याच्या जात असेल तर त्याच्या ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पूर्णपणे जातात बघा. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक जे आहे इथे 4 उत्तर असणार आहे, अ किंवा ब दोन्हीपैकी नाही. पुढचा प्रश्न बघूयात. भारतातील भेंडीच्या पिकावरती परिणाम करणारा जो मुख्य रोग आहे, ठीक आहे, याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर येल्लो वेन मोजॅक व्हायरस जो आहे हा एक विनाशकारी रोग आहे जो बुरशीजन्य रोग जनकामुळे होतो आणि ज्यामुळे पानांचे पूर्णपणे क्लोरोडिसिस म्हणजे पांढरे आणि पिवळी पडणे असा होतो. ठीक आहे. तर बेसिकली बघा, हा जो मोझॅक आहे हा मोझॅक एक व्हायरस आहे बघा. बुरशीजन्य जे आहे याचं ओरिजिन नाही, म्हणजे इट इज नॉट अ फंगस. ठीक आहे. तर पहिले जे स्टेटमेंट आहे ते इथे चुकणार आहे. ओके. दुसरं जे आहे बघा, या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेली प्राथमिक वाहक पांढरी माशी असते. सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे बघा. ठीक आहे. तर डिझीज स्प्रेड होण्यासाठी जे व्हाईट फ्लाय ही इथे कारणीभूत असते बघा. ठीक आहे. तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ब. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 65. अफीम आणि गांजा यांच्या औषध निर्मिती शास्त्र जे आहे याच्या उगम संदर्भात काही घटकांमध्ये फरक दिसतो. तर खालीलपैकी कोणता वैज्ञानिक दृष्ट्या जे आहे अचूक आहे, म्हणजे बरोबर सेंटेन्सेस आपल्याला ओळखायचे आहे. ठीक आहे. तर पहिले दिलेलं आहे बघा, अफीम हे वाळलेल्या पानापासून मिळवले जाते तर ते मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या साठी उत्तेजक म्हणून कार्य करते. तर गांजा जे आहे लॅटेक्स पासून काढला जातो आणि तो दमनकारी म्हणून कार्य करतो. तर अफीम जे आहे बघा हे बेसिकली दमन कार्य म्हणून कार्य करते. ठीक आहे. तर हे जे आहे स्वॅप केलेलं आहे बघा इथे. ठीक आहे. आणि तुम्ही जर हे बघितलं मज्जासंस्थेवरती अटॅक करणार काय असतं तर बेसिकली गांजा असतं. ठीक आहे. पहिलं वाक्य जे आहे ते चुकीचं असणार आहे. दुसरं वाक्य दिलेलं आहे की अफीम मधील प्राथमिक सक्रिय संयुगे कॅनाबॉइड्स आहेत जी सीबीवर रिसेप्टर्सला बांधली जातात. तर गांजामध्ये मू ओपिओइड रिसेप्टर्सना लक्ष्य करणारी अल्कलॉइड्स असतात. तर अफीम जे आहे बघा बेसिकली अल्कलॉइड्स आहे, नॉट बीड. ठीक आहे. तर अल्कलॉइड्स काय असणार आहे, अफीम. दुसरं वाक्य सुद्धा इथे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे की अफीमचं व्युत्पन्न जे आहे हे प्रामुख्याने पापोवर सोमनिफेरम त्या न पिकलेल्या बियांच्या बोनातून काढलेली अल्कलॉइड्स आहेत. ठीक आहे. तर बघा तिसऱ्या वाक्य आणि दुसरं वाक्य जर तुम्ही कम्पेअर केलं तर हे ऍक्च्युअली जे आहे एकमेकांच्या काय आहेत, ऑपोजिट आहेत. ठीक आहे. तर इथे जे आहे बघा एक तर 2 इथे खरा असणार आहे किंवा 3, कारण मल्टिपल ऑप्शन इथे क्वेश्चन नाहीये बघा. ठीक आहे. तर तिसरं स्टेटमेंट जे आहे ते इथे बरोबर आहे. तर गांजाचे सायकोऍक्टिव्ह घटक हे जे आहे हे राडयुक्त कॅनाबॉइड्स आहेत बघा. ठीक आहे. तर गांजा म्हणजे काय बेसिकली कॅनॅबिलिझम, ठीक आहे, किंवा कॅनॅबिस ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे. कॅनाबॉइड मध्ये ते येतात. चौथं जे आहे बघा ते चुकीचं असणार आहे. अफीम आणि गांजा दोन्ही सायकोऍक्टिव्ह घटक प्रामुख्याने त्यांच्या मूळ जाळ्यामध्ये जे आहे शाकाहारी प्राण्यांच्या रोखण्यासाठी जे आहे संरक्षण यंत्रणा म्हणून तयार करतात. ठीक आहे. तर असं बिलकुल नाही की ते मूळ पासून एक्स्ट्रॅक्ट केले जात नाही. कुठून एक्स्ट्रॅक्ट केले जातात तर जे लिव्ज आहेत तर त्याच्यापासून ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात बघा. ठीक आहे. तर या ज्या गोष्टी आहेत बघा याच्यामध्ये प्रश्न जो आहे वारंवार आपल्याला रिपीट्स होताना दिसतो. ते सायकोऍक्टिव्ह मटेरियल्स आहेत किंवा डिप्रेशन्स आहेत तर यावरती आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे 66 नंबर. मानवी एबीओ रक्तगट अनुवंशिक शास्त्रासंदर्भात खालीलपैकी कोणत्या पालकांच्या संयोजनात अपत्याचे रक्तगट हा अनुवंशिक दृष्ट्या निश्चितपणे अशक्य आहे. ठीक आहे. तर पहिले जे स्टेटमेंट आहे बघा दिलेलं आहे की एबी रक्तगट असलेली माता आणि ओ रक्तगट असलेले पिता यांच्या मुलाचा रक्तगट ओ असते. तर हे शक्य नाही बघा. हे कसं आहे, अशक्य आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा रक्तगट जे आहे माता पित्यापैकी एकाचं जर एबी असेल आणि दुसऱ्याचं जर ओ असेल तर होणारं जे अपत्य आहे तर हे एक तर काय असणार, ए असणार किंवा बी असणार बघा. अशक्य असणारे कोणते आहेत तर अशक्य असणारे आहे ए बी आणि त्याचबरोबर ओ. हे काय आहे, अशक्य असणारे आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 67. विचारलेला आहे की मोनोझाईट वाळूमध्ये वारंवार आढळणारे अत्यंत समान
भूरासायनिक गुणधर्म असणारे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य दुर्मिळ पृथ्वी मूलद्रव्य म्हणून वर्गीकृत केले जात नाही? ठीक आहे, जात नाही असा प्रश्न विचारलेला आहे बघा. ठीक आहे, तर बेसिकली इथे लक्षात ठेवा की ऍक्टिनाइड जे आहे आणि लॅन्थेनाइड्स जे आपण पिरियडिक टेबलमध्ये त्याचा अभ्यास करतो. ठीक आहे, तर हा जो फरक आहे तो आपल्याला इथे बघायला मिळेल. तर ऍक्टिनाइड्स बघा याच्यामध्ये कोण आहे, तर थोरियम ऍक्टिनाइड आहे बघा. थोरियम काय आहे, ऍक्टिनाइड आहे. ठीक आहे, आणि जेवढेही रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत तर हे जे आहेत हे कशामध्ये येतात, लॅन्थेनाइड्स मध्ये येतात. कशामध्ये येतात, लॅन्थेनाइड्स. ठीक आहे, तर रेअर अर्थ एलिमेंट्स कशामध्ये येतात, लॅन्थेनाइड्स. आणि याच्यापैकी जो विभक्त आहे, जो वेगळा आहे तो कोणता आहे, तर थोरियम आहे. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती भौतिक घटना मूलभूतपणे वातावरणीय दाबातील फरकामुळे घडते व पृष्ठभागावरील ताण त्याचे उदाहरण नाही, म्हणजे सरफेस टेन्शनचं उदाहरण नाही. पर्याय क्रमांक 3 जे आहे बघा, वैद्यकीय सिरिंजचा प्लंजर जे आहे तो खेचल्यावरती त्यामध्ये द्रवाचा स्तंभ वर वाढवणे. ठीक आहे, जनरल जे पाणी आहे किंवा जे लिक्विड आहे ते वरती जे खेचल्या जातात हे बेसिकली जे आहे प्रेशर डिफरन्समुळे होतं बघा. कशामुळे होते, दाबाचा जो फरक आहे, प्रेशर डिफरन्स, यामुळे हे बेसिकली घडतं. ठीक आहे, बाकीचे जे 3 आहे हे सर्व काय आहेत, सरफेस टेन्शनचे जे आहे ते उदाहरण आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, इथे विचारलेला आहे की वास्तविक जगातील परिस्थितीमध्ये समान वर्तुळाकार गतीचे विश्लेषण करताना खालीलपैकी कोणते वर्णन जे आहे संकलात्मक चुकीच्या ऐवजी शरीरावर कार्य करणाऱ्या खऱ्या भौतिक बलाची अचूक ओळख पटवते? ठीक आहे, तर इथे समान वर्तुळाकार गती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, यावरती जो आहे प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता युनिफॉर्म सर्क्युलर म्हणजे काय, स्पीड जे आहे, वेग जो आहे तो समान असणार आहे. त्यानंतर दुसरं काय असणार आहे, दिशा जी आहे ती वर्तुळाकार असणार आहे. तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जर तुम्ही इथे बघितला तर बँकिंग नसलेल्या जे आहे रस्त्यावर टायर आणि रस्ता यांच्यातील स्थिर घर्षण बल जे वक्रतेच्या केंद्राच्या दिशेने कार्य करते. ठीक आहे, द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, याला आपण म्हणतो. हा कसा आहे, बेसिकली युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या आधारावरती आहे, कारण की जे टायर असतात हे कसे फिरतात, गोलाकार पद्धतीने फिरतात. आणि स्पीड जी आहे इथे काय असणार आहे, सेम असणार आहे बघा, कारण की घर्षण बल जो आहे तो इक्वली जो आहे तो इथे अप्लाय होतो. ठीक आहे, बाकी जर तुम्ही इथे बघितलं उपग्रह जे आहे इथे स्पीड मध्ये जे आहे तो फरक आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर वेगाने फिरणाऱ्या ओल्या कपड्याने जे आहे स्पर्श रेषा जे आहेत तर याच्यामध्ये पण जे आहे आपल्याला दिशा जी आहे, डायरेक्शन, हे आपल्याला सेम बघायला मिळत नाही. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर असणार आहे बघा. ठीक आहे, तर शेवटचा प्रश्न आहे, विचारलेला आहे की RNA च्या संदर्भात रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि त्याच्या विविध जैविक कार्यांविषयी कोणते विधाने बरोबर आहेत? ठीक आहे, तर आता इथे बघा, पहिले जे स्टेटमेंट आहे, युकॅरियोटिक पेशींमध्ये डीएनए पारंपरिकपणे केंद्राकापर्यंत मर्यादित असतो, तर RNA ची विविध रूपे केंद्रकात तयार होतात आणि नंतर त्याची कार्य पार पाडण्यासाठी पेशी द्रव्यात स्थलांतरित होतात. ठीक आहे, तर बेसिकली हे त्याचं फंक्शन आहे. दुसरं जे आहे, डीएनएच्या विपरीत काही RNA रेणू एन्झायमॅटिक क्रिया दर्शवू शकतात आणि जैव रासायनिक अभिक्रियांच्या उत्प्रेरक म्हणून काम करू शकतात, ज्यामुळे सर्व जैविक उत्प्रेरक हे केवळ प्रथिनांचीच बनलेली असतात. या पारंपरिक विचाराला आव्हान मिळते. ठीक आहे, तर बेसिकली डीएनए आणि RNA त्याच्यापासून होणारं जे प्रोटीन सिंथेसिस आहे त्या संदर्भात जी आहे संकल्पना इथे मांडलेली आहे. तर दोन्ही वाक्य जे आहे ते बरोबर आहेत. तिसरं दिलेलं आहे की मायक्रो RNA ही लहान नॉन कोडिंग RNA रेणू आहेत जे प्रामुख्याने विशिष्ट लक्ष जनुकांच्या ट्रान्सक्रिप्शन दराला वाढवण्यासाठी आणि अपरेग्युलेट करण्यासाठी जे आहे तर ही कार्य करतात. तर अपरेग्युलेटसाठी कार्य करत कशासाठी करतात, तर डाऊन रेग्युलेटसाठी. ठीक आहे, तर इथे जे आहे बघा वाक्य हे चुकीचं दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे की रेट्रोव्हायरसच्या पुनरुत्पादन चक्रात व्हायरल RNA जिनोमच्या थेट यजमान पेशींद्वारे जे आहे कार्यात्मक प्रथिनांच्या भाषांतर केले जाते. ठीक आहे, ज्यामध्ये कधीही डीएनए इंटरमिजिएट तयार होत नाही. तर बेसिकली ट्रान्सफर होण्यासाठी जो आहे याला इंटरमिजिएटची गरज असते. विदाउट इंटरमिजिएट डायरेक्टली तो होस्टमध्ये जाऊ शकत नाही. तर बेसिकली ड सुद्धा जे आहे ते चुकीचं आहे बघा इथे. ठीक आहे, तर क आणि ड इथे चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक इथे काय असणार आहे, अ आणि ब, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर इथे आहे बघा. ठीक आहे, इकॉनॉमीचे प्रश्न बघूयात. 71 नंबरचा प्रश्न आहे, 1968 पासून सरकारी मंत्रालयांनी कामगिरी अर्थसंकल्प जो आहे दॅट इज परफॉर्मन्स बजेट सुरू केलं होतं. बरोबर आहे बघा, हा फॅक्ट जो आहे तो 1968. 2007-8 ऑनवर्ड जे आहे परफॉर्मन्स बजेट जे आहे ते आउटकम बजेट बरोबर मर्ज झालं. सो हे पण बरोबर आहे. आउटकम बजेट जे असतं बघा की ज्यातून आपण काय गोष्टी सेटल म्हणजे काय एम्स ऑब्जेक्टिव्ह ठेवले होते आणि त्यातून जे आहे आपल्याला काय आउटकम मिळालं, असा हा सिनेरिओ याच्यामध्ये असतो. सो बेसिकली जे आहे ए अँड बी दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे. टाइप्स ऑफ बजेट करून ठेवा. टाइप्स ऑफ बजेट आपल्यासाठी महत्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे
72 जे आहे की महसुली तूट जास्त आल्यास सरकारला सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांचा खर्च कमी करण्यास भाग पाडला जातं, ज्यामुळे सामाजिक आर्थिक विकासावर परिणाम होतो. तर बेसिकली एकदम क्लिअर आहे बघा, महसुली तूट जे आहे किंवा रेव्हेन्यू डेफिसिटचा जर विचार केला तुम्ही तर त्या केसमध्ये सरकारकडे आलेला पैसा आणि सरकारकडून खर्च झालेला पैसा, जर सरकारकडून खूप जास्त खर्च झाला आहे, सरकार खूप मायनसमध्ये आहे, तर सरकार जे आहे तर ते सोशल वेलफेअरवर कमी पैसा टाकेल. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, ही तूट भरून काढण्यासाठी कर्ज घेतल्यास सरकारी दायित्व अनुत्पादक व्याजाचं देय वाढतं, ते सरकारची पत कमी होते. सो ऑब्विसली आता काय होतं ना की जर तुम्ही तुमचा खर्च वाढतोय त्याच्याकरता तुम्ही जे आहे तर ते पैसा उचलला तर त्याकरता अनप्रोडक्टिव्ह इंटरेस्ट पेमेंट्स असतील किंवा लायबिलिटीज जे आहे ते वाढतात आणि सरकारचं जे क्रेडिट आहे ते कमी होतं. दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या अतिशय योग्य आहेत. रेव्हेन्यू डेफिसिट असेल, फिस्कल डेफिसिट असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही खूप प्रॉपरली वर्क केल्या पाहिजे. सो ती एक महत्वाची बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, पुढचा जो प्रश्न आहे आपला 73 नंबरचा, राजकोषीय धोरणामध्ये सरकारी महसूल, सरकारी खर्च, राजकीय कर्ज याचा समावेश होतो. बरोबर आहे बघा. फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण जे आहे त्याच्यामध्ये रिसिप्ट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, पब्लिक डेप्ट याचा समावेश होतो. गव्हर्नमेंट रिसिप्ट रेफर टू द मनी स्पेंड बाय द गव्हर्नमेंट. आता इथं मुद्दा आहे की रिसिप्ट आहेत बघा, म्हणजे जे तुमच्याकडे आलं, स्पेंड झालेलं नाहीये. हा, गव्हर्नमेंटचं जे एक्सपेंडिचर राहिलं असतं सो हिच्यामध्ये मुद्दा जो आहे की गव्हर्नमेंटकडे येणं, तो हे स्पेंड नाही झालेलं, गव्हर्नमेंटकडे आलं, हे स्टेटमेंट चुकीचं आहे बघा. पब्लिक डेप्ट इज द कंपोनंट ऑफ फिस्कल पॉलिसी, हे बरोबर आहे. सो हिच्यामध्ये तुम्हाला जे आहे उत्तर ए अँड सी जे आहे बघा, म्हणजे एकंदर दुसरं जे स्टेटमेंट आहे आपलं तर ते स्टेटमेंट चुकीचं आहे. मनी रिसिव्ड बाय गव्हर्नमेंट हा तिच्यातला सिनेरिओ असतो. सो बेसिकली जे आहे पुढचा मुद्दा आपण बघूया 74th जे आहे बघा. आता 74 जे आहे म्हणजे ते वरचा प्रश्न कसा आहे ना, तुम्ही शांततेने वाचलं तरी पण ते वर्क होऊन जाईल बघा. आता इथं 74 जे आहे, 74 मध्ये जे आहे की तुमची टॅक्स सिस्टीम फेअर असेल, म्हणजे कर प्रणालीला न्याय्यपणा म्हणजे प्रत्येक व्यक्तीने कराचा योग्य वाटा भरला पाहिजे. बरोबर आहे बघा, विश्लेषणात्मक प्रश्न आहे. पर्याप्तता म्हणजे करदात्यांसाठी कर पूर्ततेचा खर्च कमीत कमी असावा. आता हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये की कमीत कमी खर्च असणं किंवा ऍड्युकेसी मीन्स टॅक्सेस शुड बी मिनिमाइज, तर हे मिनिमाइज नसतं बघा, तर हे रॅशनल लेवलला डील होणं गरजेचं असतं. याच्यामध्ये जे असतं तुम्हाला जे आहे मिनिमाइज जर करून टाकलं तर सगळं गणित गडबडतं बघा. हे सफिशियंट असणं फार गरजेचं असतं. सो बेसिकली जे आहे स्टेटमेंट आपलं जे आहे ते चुकीचं आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ट्रान्सपरन्सी इम्प्लाइज दॅट इन्फॉर्मेशन अबाउट टॅक्स सिस्टीम अँड यूज ऑफ टॅक्स रेव्हेन्यू इझिली असेसिबल, म्हणजे जे काही टॅक्सेशन संबंधीचे इश्यू आहे ते तुम्हाला इझिली अवेलेबल पाहिजे. ट्रान्सपरन्सी. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इज मीन्स टॅक्स सिस्टीम शुड नॉट बी कॉम्प्लिकेटेड और कॉस्टली फॉर टॅक्स पेयर्स और टॅक्स कलेक्टर जे आहे बघा. सो सर्वांसाठी ही प्रक्रिया जी आहे ती सोपी असली पाहिजे. तुमचं उत्तर जे आहे ते ए आहे बघा. अ, क आणि ड, ब चुकीचं आहे बघा. देन CRR. आता CRR जे आहे कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे किंवा रोख राखीव प्रमाण, म्हणजे बँकेच्या एकूण ठेवीची जी टक्केवारी जी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ठेवणं अनिवार्य असतं. सो बँक रन होऊ नये, बँका ज्या आहेत तर त्या दिवाळखोरीत जाऊ नये म्हणून काही गोष्टी ज्या आहेत आरबीआयने केलेल्या आहेत. सो बरोबर आहे. CRR अंतर्गत ठेवलेल्या रकमेवर व्याज मिळतं, चुकीचं आहे बघा. CRR वर व्याज मिळत नाही. CRR वाढल्यामुळे बँकिंग प्रणालीतली तरलता कमी होते. ऑब्विसली जे आहे की तुम्हाला काही जी आहे रक्कम ठेवून द्यायची आहे आरबीआय कडे, सो त्या केसमध्ये जे आहे तुमची तरलता कमी होऊन जाईल. अवस्थिती. डिफ्लेशन काळात सरकारी खर्च वाढवणे, बँक दर, रेपो दर कमी करणे, अधिक चलन छापणे आणि कर कमी करणे यामुळे पैशाचा पुरवठा वाढण्यास मदत होते. आता काय होतं ना, डिफ्लेशन ही सिच्युएशन इन्फ्लेशनच्या उलट आहे. जेव्हा इन्फ्लेशन होतं तर पैसा आपण मार्केटमधून काढतो, तरलता काढून घेतो, लिक्विडिटी काढतो. डिफ्लेशन मध्ये ती तरलता वाढवतो. सो त्यामुळे जे आहे याचं जे उत्तर आहे बघा अ, क, ड आहे. कारण इथं CRR जे आहे तर CRR वर व्याज मिळत नाही. त्यामुळे हा एक सिनेरिओ जो आहे तो लक्षात ठेवा. मुळात कसं आहे बघा, तुम्ही जर ह्या गोष्टी ज्या CRR असेल, बँक रेट असेल, SLR असेल, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, त्याच्यामध्ये काय गोष्टी होतात ते थोड्याशा प्रॉपरली बघणं अपेक्षित आहे बघा. 76 जे आहे 8 पायाभूत उद्योगांचा निर्देशांक जो आहे तर तो पायाभूत उद्योगांच्या कामगिरीचं मोजमाप करतो. सो इंडेक्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज मेजर परफॉर्मन्स ऑफ 8 कोर इंडस्ट्रीज बरोबर आहे. आणि 8 उद्योग एकत्रितपणे औद्योगिक उत्पादनामध्ये 40.27% वेटेज वापरतात. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता याच्यामध्ये पुढचं पण एक आहे की जे काही कोर इंडेक्स आहेत तर कोर इंडस्ट्रीज आहेत तिच्यामध्ये कुणाचं वेटेज जास्त आहे, कुणाचं कमी आहे ते पण आपण बघणं गरजेचं आहे.
म्हणजे त्याच्यावर पण प्रश्न आपल्याला उद्या विचारले जाऊ शकतात. 77 नंबरचा जो प्रश्न आहे हा प्रश्न युपीएससीचा जो मार्क्स लास्ट इयरचा पेपर आहे त्याच्यावरून प्रभावित आहे बघा. युपीएससी मध्ये इकॉनॉमिक्सचे जे प्रश्न होते त्याच्यामध्ये त्यांनी न्यूमेरिकल्स विचारले होते. ते न्यूमेरिकल म्हणजे काय, बेरीज वजाबाकी होती तिथं आपण थोडा गुणाकार भागाकार करणार आहे की एक कन्सेप्ट आहे इकॉनॉमी मधली किंवा फॉर्म्युले आपण बघतो की फिस्कल डेफिसिट काय आहे आणि मग त्याच्यावरून आकडेवारी देऊन तुम्हाला त्यांनी गणित करायला लावलं होतं. सो आता इथं एक काम पूर्ण करण्यासाठी 90 मॅन डेज लागतात. 12 पुरुष 6 तास जर लोक काम करत असतील डेली तर किती दिवसामध्ये ते काम कम्प्लीट होईल. आता याच्यामध्ये बघा 90 मॅन डेजचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये एक मॅन डे म्हणजे किती असतं हे तुम्हाला माहित पाहिजे. हे आपण एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट मध्ये बघतो. एक मॅन डे म्हणजे किती 8 आवर्स असतात बघा. म्हणजे 90 इंटू 8 720 आणि हे 12 लोक 6 आवर्ससाठी काम करतायत. सो 12 इंटू 6 एका दिवसात तुमचं 72 तासाचं काम होत आहे. सो एवढं तास काम होणं अपेक्षित आहे. सो 72 ने डिवाइड केलं आन्सर विल बी 10 डेजच्या आहे बघा. म्हणजे काय की असे पण गोष्टी आपण बघितल्या पाहिजे की सायमल्टेनियसली दुसरीकडे काय चालू आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा 78 जे आहे 78 नंबरचा जो प्रश्न आहे स्क्वेअर्ड पॉवर्टी गॅप इंडेक्स संबंधीचा आहे. आता स्क्वेअर्ड पॉवर्टी गॅप इंडेक्स वर प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे परीक्षेमध्ये. त्यामुळे जे आहे की असा जो प्रश्न आहे तर तो आपण मिस करता कामा नाही. आता स्क्वेअर पॉवर्टी गॅप इंडेक्स जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला दिलेला आहे की डिग्री ऑफ पॉवर्टी फॉर गिव्हन एरिया जे आहे एखाद्या एरियामध्ये किती पॉवर्टी आहे हे याच्यामध्ये बघितलं जातं. गरिबी किती आहे. दिस मेथड स्क्वेअर द पॉवर्टी गॅप फॉर इच इंडिव्हिज्युअल अँड हाऊस. नावातच आहे स्क्वेअर्ड पॉवर्टी आहे बघा. तिच्यामुळे इंडिव्हिज्युअल हाऊस होल्ड साठी ते स्क्वेअर केलं जातं. The shortfall of BPL people are squared, giving very poor much more weight than those of falling only a few cent short of the poverty line. आणि मग तिच्यामध्ये जे आहे की स्क्वेअर्ड जे दिलं जातं बघा व्हेरी पुअर साठी जे आहे मग त्याला कॅल्क्युलेट केलं जातं. याच्यामध्ये स्क्वेअर पॉवर्टी इंडेक्स जे आहे मोर बेनिफिशियल टू व्हेरी पुअर हु आर फर्दर अवे फ्रॉम पॉवर्टी लाईन बिकॉज दे विल रिसीव्ह मोर अमाऊंट ऍज एड टू द गव्हर्नमेंट. सो जे खूप पुअरेस्ट ऑफ द पुअर आहे ना त्यांच्यासाठी हे खूप हेल्पफुल राहतं. हे सगळेचे सगळे स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे. ABCD इज द आन्सर. हा PYQ पण आहे म्हणजे प्रश्न थोडा वेगळा होता पण स्क्वेअर पॉवर्टी गॅप इंडेक्स जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही याला डील करू शकता. देन नेक्स्ट वन जे आहे बघा ते म्हणजे 79 बेस इयर संबंधीचा प्रश्न आहे. बेस इयर यूज टू कन्वर्ट जीडीपी ऍट करंट प्राइसेस इंटू जीडीपी टू मेजर ऍक्च्युअल ग्रोथ. बरोबर आहे बघा. आणि बेस इयर नेव्हर रिवाइज वन सिटीज फिक्स हे चुकीचं आहे. बेस इयर आपण फेब्रुवारीमध्ये आता जे आहे रिसेंटली चेंज केलेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती जे आहे आताचं बेस इयर झालंय. फेब्रुवारीमध्ये हे चेंज झालं तर हे चेंज होत राहतं. आता बेस इयर हे प्रकरण काय असतं जेव्हा आपण इन्फ्लेशन वगैरे बघतो तर आपल्याला कम्पेअर करावं लागेल बघा कुठल्या तरी गोष्टीसाठी. सो बेस इयर असं इयर असतं की ज्याच्यामध्ये प्राइसेसचं फ्लक्च्युएशन खूप कमी असतं. म्हणजे जिथं खूप कमी फ्लेक्च्युएशन असेल अशाच इयरला आपण बेस इयर घेतो ज्याच्याशी आपण आता करंट इयरला कम्पेअर करतो. सो असा हा सिनारिओ असतो बघा. त्याच्यानंतर जे आहे 80 लोकसंख्येचा पर्याप्त सिद्धांत 1924 मध्ये एडविन कॅनन यांनी मांडला होता बघा. आता याच्यामध्ये जे आहे की वेगवेगळे जे सिद्धांत आहेत त्याच्यावर मधल्या काळामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता आपण हा लोकसंख्येच्या बाबतीमधला जो आहे तो टाकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा स्टुडंटचा जो कन्सर्न आहे की ते कोट्स वगैरे येत आहेत स्टेटमेंट येतात इकॉनॉमीला. तर माझं तुम्हाला सांगणं असेल की जो बेस आहे तो चांगला ठेवा. एखाद दोन प्रश्न तुम्हाला नाही डील झाले तरी चालतील कारण एवढे सगळे कोट्स कोण काय म्हटलं कुठे याच्यातून कुठं बघणार आपण केवढ्या गोष्टी बघणार. तो जो बेस आहे तो स्ट्रॉंग ठेवा तो तिथून गोष्टी वर्क होतात. सो हा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे बघा. ऑप्टिमम थेरी ऑफ पॉप्युलेशन जे आहे तर ते एडविन कॅनननी 1924 मध्ये दिली होती. ऑप्टिमम पॉप्युलेशन रेफर्स टू सिच्युएशन वेअर पर कॅपिटा इन्कम इज मिनिमम. हे चुकीचं आहे. मॅक्झिमम असतं बघा. पर कॅपिटा इन्कम मॅक्झिमम अपेक्षित आहे. सो इथं उत्तर जे आहे ते ए आहे बघा. आता तुम्हाला AIIB आणि ADB ह्या ज्या दोन बँक आहे बघा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे किंवा एशियन डेव्हलपमेंट बँक या दोघांसंबंधीचं जे आहे कंपॅरिझन दिलेलं आहे की AIIB आणि ADBच्या तुलनेत नवीन संघटना आहे. बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे की ADB मध्ये जपान अमेरिकेचं वर्चस्व आहे तर AII मध्ये चीनचं वर्चस्व आहे. हेही बरोबर आहे. आणि इकडे जे अमेरिका जपान सदस्य नाही किंवा ADB आणि AII दोघांना AAA क्रेडिट प्राप्त आहे हे पण बरोबर आहे. आणि AIIचं सबस्क्राईब भांडवल जे आहे मालमत्ता कर्ज वाटप ADB पेक्षा जास्त आहे. सो हे चुकीचं स्टेटमेंट आहे. आता बघा AIIB ही तुलनेने नवीन संघटना आहे बघा. सो ऑब्विसली ती जे आहे
याच्या पलीकडे जाणं एवढं सोपं नाहीये. सो AIIB जे आहे तिचं कर्ज वाटप किंवा मालमत्ता ADB पेक्षा जास्त नाही, कमी आहे ती. म्हणजे जर तुम्ही हे 2 स्टेटमेंट नीट केले तर तिच्यातून तुम्हाला गोष्टी सोप्या होऊन जातात. सो उत्तर इथं जे आहे अ ब क असं याचं उत्तर आहे बघा. आन्सर जे आहे तर ते ए आहे. सो स्टेटमेंट्स पण नीट वाचा. प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असेल असं नाहीये, पण एकंदर एक गोष्ट तुम्हाला क्लिअर असली पाहिजे की जे आपण वाचतोय त्याच्यामध्ये कंपॅरिझन्स आपल्याला 2 गोष्टींमध्ये होणं अपेक्षित आहे. दुसरं जे आहे बघा IMF जे आहे, IMFच्या बाबतीमध्ये सदस्य देशांचा अल्पकालीन व्यवहार तोल जो आहे बॅलन्स ऑफ पेमेंट संकट निराकरणासाठी मदत करतो. तो बॅलन्स ऑफ पेमेंट बघतो बघा हे IMF बरोबर आहे. दुसरं जे आहे की एक्सचेंज रेट कंट्रोल जे आहे की एक्सचेंज रेट नियंत्रणात असणे याच्यासाठी जे आहे कपात करतात, हे चुकीचं आहे. एक्सचेंज रेटच्या बाबतीमध्ये याची जी भूमिका आहे बघा तर ती जी असते की तिच्यामध्ये स्टॅबिलिटी जे आहे किंवा अरेंजमेंट्स करणं, स्टॅबिलिटी कशी राहील. मेजर कन्सर्न यांचा जो आहे तो मार्केट स्टॅबिलिटी हा आहे आणि त्याच्यानुसार जे आहे की अरेंजमेंट याच्यामध्ये केल्या जातात. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संतुलित वाढीसाठी जे आहे सुविधा उपलब्ध करून देणे बरोबर आहे. स्थिर विनिमय दर जे आहे प्रणालीला प्रोत्साहन देणे, स्टेबल एक्सचेंज हे जे राहील ना स्टॅबिलिटी, सो हे कमी वगैरे करण्याचा संबंध येत नाही. सो इथं उत्तर जे आहे अ ग ड असं याचं उत्तर आहे बघा. ब चुकीचं स्टेटमेंट. देन नेक्स्ट वन प्रेरणा कार्यक्रम जो आहे तर यामध्ये योग, सजगता, माइंडफुलनेस आणि मेडिटेशन यांचा समावेश होतो बरोबर आहे बघा. हा कार्यक्रम केवळ ऑनलाईन माध्यमातून राबवला जातो, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हा ऑफलाईन डील होतो बघा आणि केवळ ऑनलाईन नाहीये. याच्यामध्ये थीमॅटिक आणि प्रात्यक्षिक शिक्षण हँड ऑन लर्निंग उपक्रमांचा समावेश आहे. आता हा प्रेरणा प्रोग्राम जो आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा प्रोग्राम आहे. सो ते हे डील करतात. सो ऑनली केवळ अशा गोष्टींवर जरा फोकस ठेवा. अ आणि क असं याचं उत्तर आहे बघा. देन 64 टेली डेन्सिटी म्हणजे प्रति 100 लोकांमागे असलेल्या टेलिफोनची संख्या, तर हे बरोबर आहे. जसं आपण लोकसंख्येची घनता बघतो तर हे टेली डेन्सिटी जी आहे बघा. टेली डेन्सिटी दूरसंचार किंवा टेलिकॉम पेनिट्रेशनचं एक सूचक आहे, हे बरोबर आहे. भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये टेली डेन्सिटी 100% वर आहे, तर याच्यामध्ये हे चुकीचं आहे. नियर अबाउट 84% प्लस जे आहे एवढी ती आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांमध्ये म्हणजे हे स्टेटमेंट असंही लॉजिकली बाहेर पडतं. अ आणि ब असं याचं उत्तर आहे बघा. जर सगळ्या राज्यांमध्ये टेली डेन्सिटी एवढी राहिली असती तर मग गोष्टी फार वेगळ्या राहिल्या असत्या भारताच्या बाबतीमध्ये. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बँक्स बोर्ड ब्युरो जे आहे बघा, तर PJ नायक समिती जी होती त्याच्या आधारे 2016 मध्ये बँक्स बोर्ड ब्युरोची स्थापना आली बरोबर आहे स्टेटमेंट. भारताची चलन विषय धोरणाची मॉनिटरी पॉलिसी अंमलबजावणी करण्यासाठी BBC जबाबदार आहे. सो याच्याकरता एक गोष्ट लक्षात घ्या की मॉनिटरी पॉलिसी RBI डील करतं ना की BBB. सो इथं जे उत्तर आहे ते फक्त अ जे आहे बघा. सो 85 जे आहे फक्त अ असं याचं उत्तर आहे. सो PJ नायक समिती जे आहे ते बरोबर आहे, पण मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती RBI डील करते. मॉनिटरी पॉलिसी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी अशी खूप खूप महत्वाची आपल्याला. सो तो एक महत्वाचा सिनॅरिओ याच्यामध्ये लक्षात घ्या. ओके, सो भेटूयात चालू घडामोडींच्या प्रश्नांमध्ये. चला करंटचे जे प्रश्न आहेत 86 नंबरचा प्रश्न बघा. सुगम डिजिटल गुजरात उपक्रम जो आहे त्याचा उद्देश कोणत्या प्रकारची सेवा देणं अपेक्षित आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये फेसलेस, पेपरलेस, कॅशलेस जे आहे बघा. आता गव्हर्नन्स मध्ये जे आहे आपल्याला ट्रान्सपरन्सी पाहिजे असेल आणि त्याचबरोबर जे आहे की करप्शनलेस सिस्टीम पाहिजे असेल तर त्याच्याकरता फेसलेस सिस्टीम जी आहे, पेपरलेस सिस्टीम जी आहे ती गुजरातने आणलेली आहे सुगम डिजिटल गुजरातच्या अंतर्गत. सो हा महत्वाचा एक आस्पेक्ट आहे बघा. त्याच्यानंतर गर्भिणी जे आहे तर जे बाळ जन्माला येत आहे त्याच्याशी रिलेटेड जे आहे बघा बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटनी हा उपक्रम आणलेला आहे आणि याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीनी जे आहे बर्थ आउटकम्स जे आहे त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी गर्भिणी हा उपक्रम आणलेला आहे. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. This initiative aims to develop personalized prediction models using AI and multiomics biomaker जे आहे बघा. याच्यामध्ये AI चा वापर होणार आहे, बायोमेकरचा वापर होणार आहे आणि तिच्यातून जे आहे एक आउटकम जे आहे ते बघितलं जाईल. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहेत. 87 जे आहे बघा असे, आणि हा भारत सरकारचा पहिला असा उपक्रम आहे त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. कर्नाटका ग्रामीण बँकला 2024-25 सालीचा जे आहे स्वयंसहायता गट बँक लिंकेज मधला उत्कृष्ट कामगिरीचा जो पुरस्कार मिळालेला आहे तो कुठल्या मंत्रालयाने दिलेला आहे. सो ग्रामीण बँकेला हा मिळालेला आहे आणि हा ग्रामीण विकास मंत्रालयाने दिलेला आहे बघा. सो ग्रामीण
स्तरावर जे आहे फिनान्शियल इन्क्लुजन असेल किंवा मायक्रो फिनान्स असेल, तिच्यातून लोकांचं जीवन जे आहे ते अपलिफ्ट करणं हा त्याचा मुद्दा होता. त्याच्यानंतर जागतिक हवामान गुणवत्ता वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 जो आहे त्याच्यानुसार पाकिस्तान जागतिक स्तरावरचा सर्वात प्रदूषित देश आहे, तर बरोबर आहे बघा. आणि या अहवालानुसार जागतिक प्रदूषण क्रमवारीत भारत 3ऱ्या क्रमांकावर नाही, आपण 6व्या क्रमांकावर आहे. त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. भारताच्या तुलनेत अमेरिका, UK यांची हवा गुणवत्ता जी आहे ती चांगली आहे. त्याच्यामुळे उत्तर जे आहे ते अ आणि क आहे बघा याचं. ओके. देन नेक्स्ट वन जे आहे तेलंगणा जे आहे त्यांनी इंदिरम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स योजना आणलेली आहे. 5 लाख रुपये हिच्यामध्ये लाभार्थ्यांना मिळणार आहे. इंदिरम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स जे आहे हिच्यामध्ये जो वीकर सेक्शन आहे तेलंगणामधला त्यांचं लाईफ अपलिफ्ट करण्यासाठी ही इन्शुरन्स सिस्टीम जी आहे तर ती तेलंगणाच्या अर्थसंकल्पात आलेली आहे बघा. सो महाराष्ट्राच्या बाबतीत अशी एखादी योजना आहे का ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कार्बन मार्केटवरील आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृती 2025, तर इथं 2026 पाहिजे बघा. ओके. सो हे 2026 मध्ये आता पारित झालेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे हा सगळा आयोजन जे होतं आणि भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 त्याचा हा एक भाग आहे. याचं आयोजन ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो, पर्यावरण, वन, हवा आणि हवामान बदल मंत्रालय जे आहे त्यांनी केला होता. त्याच्यामुळे याचं उत्तर फक्त ब आहे. तुम्हाला फक्त इथं 25च्या जागी 26 करणं अपेक्षित होतं की या दोन्ही जे प्रोग्राम्स आहेत हे 2026 ला आत्ता जे आहे तर ते झालेले आहेत बघा. देन जागतिक जल दिन जो आहे तर तो 22 मार्च रोजी साजरा केला जातो. आता आयोगाने याच्या आधी जे आहे महत्वाचे जे दिवस आहेत त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत का, तर हो विचारलेले आहेत. आणि याच्या ज्या थीम्स असतात त्या पण तुम्ही करणं गरजेचं असतं. आता मुळात कसं असतं बघा की ओव्हरऑल तुम्ही जेवढे काही वेगवेगळे महत्वाचे दिन विशेष करत असतात त्याच्यामध्ये पण एक साधी सोपी गोष्ट असते की हे जे सगळे दिन विशेष आहे हे दिन विशेष एकंदरीत सगळे पाठ करणं गरजेचं आहे का, पण तुम्हाला खूप महत्वाचे माहित पाहिजे. पर्यावरण दिन जे असेल महत्वाच्या गोष्टी माहित पाहिजे. आणि याची जी थीम आहे 2026 ची वॉटर फॉर पीस अँड कॉपरेशन म्हणजे शांततेस आणि सहकार्यासाठी पाणी अशी याची थीम आहे. देन 93 नंबरचा प्रश्न आहे बघा आपला. प्रारंभ 2026 आयकर कायदा 2025 शी संबंधित एक देशव्यापी जागरूक मोहीम आहे बघा. सो प्रारंभ जी आहे ती आयकर संबंधीची एक मोहीम आहे की लोकांनी जास्तीत जास्त आयकर भरला पाहिजे वगैरे वगैरे. मोहीम 1 एप्रिल 2026 रोजी आयकर कायदा 2025 लागू झाल्यानंतर राबवली जाईल, तर नाही. मोहीम आधी राबवलेली आहे, नंतर कायदा जो आहे की लोकांना जागरूक आधी करायचं आहे. सो मोहीम आधी असते बघा, नंतर नाही. दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं, स्वेच्छेने करणं भरण्याला प्रोत्साहन देणं, नागरिकांनी जे आहे त्यांनी सोपी कर प्रणाली समजून घेणं आणि ती कर प्रणाली त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीने मांडणं असा सरकारचा हा सिनेरिओ आहे. त्याच्यामुळे अ आणि क असं याचं उत्तर आहे बघा. देन नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे 94 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता सरहुल नावाचा सण जो आहे तो साजरा झाला होता जिच्यामध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी जे आहे तर ती उपस्थिती दिली होती बघा. सो हा जो सिनेरिओ आहे हा कुठं झालेला आहे तर ट्रायबल आदिवासी कम्युनिटीज ऑफ झारखंड जे आहे त्यांच्या बरोबर जे आहे हा प्रोग्राम किंवा हा उत्सव जो आहे तो साजरा केला गेला. आणि हा ट्रायबल्स मध्ये जे आहे हा प्रोग्राम जो आहे तर ते साजरा केला जातो बघा. ओके. सो बेसिकली ही एक महत्वाची बाब जी आहे. काय होतं ना की जे काही ट्रायबल्स आहेत त्यांचे जे सण वगैरे आहे बघा तर ते तुम्ही प्रॉपरली बघणं गरजेचं आहे. ते करंटमध्ये पण तुम्हाला जे आहे डील होत असतात. त्याच्यानंतर जे आहे आणि याच्यामध्ये पण जे आहे की साल वृक्ष वगैरे त्यांचे जे आहेत तर ते पूजापाठ जे आहे तो केला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न बघा आपला ग्लोबल टेररिझम इंडेक्स जो आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये ऑब्विसली पहिल्या क्रमांकावर जे आहे तर तो पाकिस्तान. सो इथं जरा कन्फ्युजन होऊ शकतं ना, अफगाणिस्तान, इराक, इराण, सिरिया. सो पाकिस्तान जे आहे बघा म्हणजे तुम्ही अंदाजपंचे जरी पाकिस्तानवर बोट ठेवलं तरी चालतं. याच्यामध्ये पाकिस्तानचे कामच तसे आहेत. सो त्या केसमध्ये जे आहे बघा. आणि नेक्स्ट वन जो आहे आपला जो पुढचा प्रश्न आहे बघा. आपली जी आयुष मिनिस्ट्री आहे ते आयुष मिनिस्ट्रीनी योगा संबंधी जे आहे एक महत्वाचा इनिशिएटिव्ह घेतला आहे. त्यांनी विमानामध्ये इन फ्लाईट योग अशी एक इनिशिएटिव्ह आणलेला आहे. इन फ्लाईट योग जो आहे तो 10 मिनिट नाही 5 मिनिटाचं योग आहे बघा. सो इथं 5 मिनिट पाहिजे. आणि प्रदीर्घ विमान प्रवास जो आहे तिच्यानी आरोग्याच्या काही समस्या ज्या आहे उद्भवतात. तुम्ही जेट लॅग वगैरे असं ऐकलं असेल. सो त्या केसमध्ये
असं होऊ नये याच्याकरता सो विमानामध्येच तुम्हाला जे आहे 5 मिनिटं जे आहे योगा तिथं हे दिलं जाईल, प्रमोशन केलं जाईल, समोर प्रात्यक्षिक दाखवलं जाईल आणि तुम्ही जे आहे तिथं योगा करणं अपेक्षित आहे त्यांना. ओके, सो दॅट तुम्हाला कुठले प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर 97 2024-25 मध्ये सर्वाधिक जे आहे बघा निर्यात वस्त्र उद्योगाची कोणी केलेली आहे, तर आन्सर इज तमिळनाडू. जे आहे 7,997.17 दशलक्ष अमेरिकन डॉलर जे आहे तेवढी निर्यात यांनी केलेली आहे. त्यानंतर जे आहे हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये जे आहे बघा ऋतुपर्ण सेनगुप्ता यांना युनायटेड किंगडमचा जो आहे कला क्षेत्रातला एक पुरस्कार दिला गेला, विमेन एंटरटेनमेंट अवॉर्ड जे आहे बघा. विमेन एम्पॉवरमेंट अवॉर्ड आहे हा, सशक्तीकरणासंबंधीचा. ओके, नॉट एंटरटेनमेंट, एम्पॉवरमेंट. ओके, हा पुरस्कार जागतिक महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम झाला होता तिच्यात दिलेला आहे. हा पुरस्कार सोहळा हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये झालेला आहे बघा. आणि याचं आयोजन जे आहे जागतिक स्तरावर पर्यावरणाला संवर्धनाला चालना देण्यासाठी केलं, तर हे पर्यावरणासंबंधी नाही आहे. हा जो सगळा सिनेरिओ आहे हा कशाचा आहे, विमेन एम्पॉवरमेंटचा आहे बघा. आणि त्याच्यामुळे जे आहे याचं उत्तर जे आहे अ ब ग असं आहे, म्हणजे पहिले ए बी सी, कारण हे सगळं महिलांच्या सशक्तीकरणाशी संबंधित आहे, याच्यामध्ये पर्यावरणाचा संबंध येत नाही. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी करुणा या भावनेचा वापर करत करुणा द पॉवर ऑफ कम्पॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर कैलास सत्यार्थी. बचपन बचाव आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं आणि त्यांना जे आहे याच्याकरता प्रॉपर जे आहे बघा तर पीस प्राइज जे आहे तेही मिळालेलं आहे आणि नोबेल पण मिळालेला आहे. सो एकंदर हे महत्वाचं आहे बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर ज्या काही महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज होत असतात त्याचा विचार करता तुम्हाला व्हेन्यू विचारलेले आहेत बघा. एखादी गोष्ट कुठं घडली, सो त्या केसमध्ये भारत 2028 मध्ये जागतिक इंडोर ऍथलेटिक चॅम्पियनशिपचं यजमानपद भूषवणार आहे, हे बरोबर आहे बघा. आणि जागतिक इंडोर ऍथलेटिक चॅम्पियनशिप आयोजित करण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये बरोबर आहे. 7वी टेस्ट आपली झालेली आहे. सो याच्या आधीच्या टेस्ट पण तुम्ही सिरियसली सोडवल्या असतील, बॅकलॉग असेल तो कम्प्लीट करा आणि येणाऱ्या टेस्ट पण सिरियसली तुम्ही जे आहे सामोरं जा त्याला. कुठलेही सिली मिस्टेक जे आहे त्या होणार नाही त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. पेपरचं अनालिसिस करा, त्याच्यामध्ये ज्या विषयामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत त्या विषयावर जे आहे तुम्ही काम केलं पाहिजे. जिथल्या घटकांवर काम येतं रिव्हिजन करा, त्याच्यानी गोष्टी सोप्या होऊन जातील बघा. सो भेटूयात नेक्स्ट टेस्ट मध्ये. धन्यवाद.